वर्कशॉप आहे. आणि आता माझा ब्रँड आहे 2018 पासून चेरी पिक बॅग्स म्हणून. ओके. तो दिसतो कुठे ते पण सांग ना ब्रँड. आणि सुलेखा तळवलकर आपल्या मराठी ऍक्ट्रेस आहेत, त्यांचं एक युट्यूबचं चॅनल आहे दिलके करीब म्हणून. तिथे त्या मराठी सेलिब्रिटीच्या मुलाखत नाही म्हणता येणार, अनौपचारिक गप्पा म्हणू शकतो आपण. आणि तिथे त्या असं पेड प्रमोशन वगैरे करतात. तिथे तुम्हाला माझ्या बॅग्स, ट्रॉली बॅग एस्पेशली, कारण ते त्या आर्टिस्ट लोकांना उपयोगाच्या असतात, त्या तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या मी इम्पोर्ट करून विकतो. बाकी बॉर्न अँड ब्रॉट अप दादर खेडगल्लीतच वर्कशॉप आहे. आता धारावीतून ऑपरेट करतो कारण जरा जागा मोठी लागते. ओके ओके ग्रेट. बॅगचा व्यवसाय थोडक्यात बरं का दर्शन? येस येस सर. जुना आणि जवळजवळ 35 वर्ष जुना. मी त्याला सांगतोय, ते पूर्वी सांगत नाही, मी सांगतो प्रोफाईल तुमचं पाठांतर झालंय सगळ्यांचं. नाही म्हणजे ऍट्रिब्यूट सांगतो मी तुला की 35 इयर्स दॅट इज रेप्युटेशन ना. येस येस. 35 वर्ष जुना बिझनेस म्हणलं लगेच कन्वर्ट होतो रे पटकन. माझं कन्वर्ट जास्ती काय नाही. विनीत विराज तुमची ओळख द्या पटकन. हो येस. मी विनीत धारणकर, विराज इन्फोसॉफ्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे पुण्यामध्ये असतो. डिजिटल सिग्नेचर हा मुख्य व्यवसाय. डिजिटल सिग्नेचर, जीएसटी फायलिंगचे सॉफ्टवेअर, हे 2 व्हर्टिकल मेजर आहेत. बाकी मग काही बिलिंग, इनवॉइसिंग, CRM, व्हॉट्सअप चॅटबॉट वगैरे असे बाकी प्रॉडक्ट पण करतो. अटेंडन्स आणि HRMS चं पण सॉफ्टवेअर आहे. सोल्युशन प्रोव्हायडर आहे बेसिकली. प्रॉडक्ट घेतलेत आणि समोरच्याला जे सोल्युशन लागेल ते द्यायचं. दुकानदारी. ईश्वरी एन असं ओळख करून देता तुमची, आणि तुम्हाला कोणी बोलवलं हे पण सांगितलं तर चांगलं वाटेल. कुठनं तुम्हाला हे मिळालं? आवाज येतोय मॅडम? बहुतेक शी इज ट्राइंग टू कनेक्ट ऑडिओ. ओके, त्या ऑडिओ कनेक्ट करतात तोपर्यंत भीमन सर तुमची ओळख जरा तुम्ही द्या. ओके, आवाज आ रहा है सर? बिल्कुल. Okay. Biman Gandhi. I'm basically a former corporate employee turned into a business coach, and I'm basically on a mission to help businesses to take them to the next level in the capacity of a business coach. My focus is on small and medium enterprises, but also I work with some large companies. And for large companies, there is nothing like business owner. Mostly, you have top executives. So basically, I work on one-on-one basis. My premium clients are like L&T, Vika. These are big, large companies. One of my customers is sitting right here in the meeting. Viraj Infosoft, Vineet Dharankar sir is my long-term client. I'm happy to share one good news. I just started, जो कोंडापुरी का भी थोड़ी देर पहले बात हो रहा था. There is one company called Master Handler. They are about 50-60 crore turnover kind of company. And they are manufacturing all the machinery that is required for the woodworking business. So, अपने घर में जो plywood, laminates या impregnate जो layers आते हैं, वो बनाने के जो machineries है, they are manufacturer of that machinery. So I just started with them from today. Shri Ganesh किया है. Wow. That's about me. Thank you. Congratulations. Thank you sir. Thank you. मी प्रत्येकाने असं सांगेन की आपली जी एक URL असते ना कुठेतरी, जिकडे रेफर लोक करू शकतात, तुम्हाला जी वाटते ते तुम्ही चॅट मध्ये टाकून द्या. म्हणजे नंतर आपण मीटिंग संपायच्या चॅट सेव्ह करू, त्याच्यात मग तुम्हाला ते डिटेल्स प्रत्येकाचे मिळतील एकमेकांकडे, है ना. तर तसं करा. ईश्वरी एन नावाचा आपल्याकडे जॉईन झालाय मॅडम. तुमचा ऑडिओ पण कनेक्ट झाला आता. तर तुमची ओळखही द्या आणि तुम्हाला कुठून तुम्हाला कळलं हे सांगितलं तर बरोबर होईल. तुम्ही आता दिसत नाही स्क्रीनवरती, मला वाटतं बहुतेक मोबाईल ऍडजस्ट झालेला नाही तुमचा. ईश्वरी मॅडम तुमचं अनम्यूट करायला लागेल का तुम्हाला, आणि ऍडजस्ट करायला लागेल स्क्रीन. ठीक आहे, तोपर्यंत आपण राजूरकर सर आलेले आहेत आपल्याकडे. राजूरकर सर, सगळे लोक जमलेत तोपर्यंत आपण एक ओळख फक्त करून घेतोय. ओके 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 ओके. आणि पाठोपाठ आपापले URLs पण चॅट मध्ये टाका. तुम्हाला जिकडे कॉल टू ऍक्शन, आपण काय म्हणतोय की प्रत्येक मीटिंग नंतर कॉल टू ऍक्शन पाहिजे. सिकंदरने पोरस से किती लढाई तो मैं क्या करू, मैं क्या करूची उत्तर म्हणजे कॉल टू ऍक्शन. झाल्यानंतर करायचं काय, छान हो वा. मला पूर्वी आठवतं असं, विनीत तुला आठवतं ते आपण ते कटिंग सलून मध्ये जायचो, आठवतंय? कटिंग सलून में सर याद है ना आपको? कटिंग सलून में जाते हैं ना तो बहुत बार क्या करते हैं वो सब कटिंग होने के बाद में आईना लेके आता था पहले.
ऐसा मेरे को मेरे को समजता है. तो काय म्हटलं हा हो म्हणजे मी काय करू त्याचं बाबा. हा मग सांगायचं अरे हुआ की नाही बोलो. दॅट इज अ कॉल टू ऍक्शन. तो सगळं होऊन गाडी तर स्टेशनात शिरली तर उपयोग आहे. त्यामुळे आपापल्या कॉल टू ऍक्शन पण सांगूया आणि आपल्या कुठे न्यायचंय लोकांना हे तयार राहू. ओके. कोणाचं कोण घेत आहे? राजूरकर सर तुमची ओळख होऊन जाते. हा नमस्कार, मी डॉक्टर सुधीर राजूरकर. परभणी येथे LR फार्मास्युटिकल्स ही एक औषधी निर्मिती प्रकल्प आहे आणि विशेषतः वेटरनरी मेडिसिन्स, हर्बल वेटरनरी मेडिसिन्स आम्ही बनवतो आणि 1995 पासून कंपनी आहे. 27 वर्ष झालेले आहेत आणि देशात विदेशात आपले प्रोडक्ट्स जातात. आमची विशेषता ही आहे की आयुर्वेदिक वेटरनरी मेडिसिन्स आणि लवकरच आपलं अॅनिमल फूड मध्ये पर्टिक्युलरली डॉग फूड सुद्धा येत आहे. दिवाळीपासून आपण ती सुरुवात करणार आहोत. सौमित्र सरांनी आज सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात, पण मी दिवाळीचं आम्ही मुहूर्त गाठलेला आहे, अजून वेळ आहे त्याला, पण ही माझी ओळख. आम्ही परभणी येथे असतो. हो, आणि सरांचं लक्षवेधी कामगिरी म्हणजे 2 वर्षांमध्ये मला वाटतं 300% ग्रोथ. येस सर, येस. म्हणजे 2 कोटीवरून आता 10 कोटीवर ते कंपनी गेलेली 2 वर्षात होईल. तर असं हे यश. ओके. अँथनी सर, अबाउट यू. मी अँथनी कोलासो धी लर्निंग सोल्युशन्स नावाची माझी ट्रेनिंग कंपनी आहे आणि मी त्याच्याद्वारे ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो. लीडरशिप, कम्युनिकेशन, बिझनेस मॉडेल, कॅनव्हास, प्रेझेंटेशन अशा विविध विषयांवरती माझे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. सर मी तिन्ही प्रकारे म्हणजे ऑनलाईन, ऑफलाईन आणि आउटबाउंड जे ऍक्टिव्हिटी बेस्ड किंवा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी बेस्ड असतात त्याच्याद्वारे सुद्धा मी फॅसिलिटेशन करून ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतो. And I work with any type of organizations, educational institutes. That is what I do. सर कुठे आहात ते सांगितलंच नाही तुम्ही. मी वसईला. हा, वसई करत सर. आणि इज अ मास्टर इन बिझनेस मॉडेल कॅनव्हास प्लस मेनी अदर थिंग्स. पण आजचा जो विषय आम्ही बरेच दिवस छेडतोय मॉडेल कॅनव्हास, हे याचं कारणच हे आहे की सुरुवातीला आपण जेव्हा धंदा बाकी सगळं ठीक आहे, टेक्निक्स अँड टूल्स असतात, त्याच्यावर मानसिकता आणखीन काही टूल्स आपल्याला वापरायला लागतात बाकीचे अदरवाईज बिझनेस डेव्हलप करा. त्यातला मॉडेल कॅनव्हास इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल ऑन विच अँथनी सर इज अ मास्टर. अँथनी सरांनी आजच मला वाटतं त्यांचं ट्रेनिंग चालू केलंय, बरोबर ना सर? हो सर. आणि तुमचं आज चालू झालं आणि पुढचं कधी आहे? आज झाला, पहिला दिवस झाला, उद्या दुसरा दिवस आहे. आणि पुढचं कधी आहे पण ते पण तुम्ही सांगा. ऍट द एंड ऑफ द ट्रेनिंग टुडे यू प्लीज डिक्लेअर दॅट. कारण गेल्या वेळी आमचं सांगायचं, आमचं निशांचं बोलणं झालं की मीटिंग असताना पण सांगायला पाहिजे. कसं असतं, इकडे समजा तरी 8-9 लोक दिसले ना तरी आपण हा व्हिडिओ युट्यूबला टाकतो, लोक प्ले करतात, पाहतात. काय 2 माणसांपर्यंत जर न्यूज पोचली तरी पुरेशी आपल्याला. काय चालेल. आदिती, तू आता मध्ये प्रकट झाली होतीस आदिती, आणि ईश्वरी मॅडम कोण आहेत? परत तुमचं परत ऍडजस्ट होत नाही कॅनव्हास. हो, मी प्रकट झाले होते. मध्येच माझं अजून ऍडजस्ट करणं चाललं होतं. झालं आता बरोबर झालं. नाही, ते हातात धरलं ना ते मला खाली. बरं ठीक आहे, असू दे. येस सर. कमांड माझ्यासाठी काय आज्ञा? काय तुझी ओळख द्या ग. अच्छा ओळख दे परत. नाही, मला वाटलं मगाशी तुम्ही काहीतरी सांगत होता म्हणून. दर्शन सर तुला दिसत आहेत ना, त्यांचं ही हॅज ऑल द थिंग्स. तू त्यांचे क्लासेस आहेत मुंबईत 3 ठिकाणी वगैरे असं. त्यांच्याशी नंतर ओळख ठेव, फायदा होईल. हो, नक्की. येस. दर्शन सर, मी ओळख द्यायला सांगतो आधी स्पेशालिटी काय तिचं ओळख. नक्की. हा, तर मी आदिती कुलकर्णी, प्रोफेशनल व्हॉइस आर्टिस्ट म्हणून रेडिओवर होते मी पुणे आकाशवाणी, आणि आता व्हॉइस ओव्हर्स अनेक प्रकारचे करते. त्यानंतर अँकरिंग, सूत्रसंचालन, गाण्यांच्या कार्यक्रमापासून ते औपचारिक अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं करते. त्या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू घेणे ही एक माझी एक वेगळ्या प्रकारची आहे, ज्याच्या युट्यूब चॅनलसाठी मी लोकांचे घेते. ऑडिओ व्हिज्युअल कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ क्लिप, व्हिडिओच्या हे बनवून करणे, जाहिराती कुठल्याही व्यावसायिकांना करून हवे असतील तर त्या सगळ्या करून देऊ शकते. आणि इव्हेंट्स ऑर्गनाईज करून हवे असतील तर फूड, केटरिंग आणि डेकोरेशन हे सोडून जे काही उरलेला एंटरटेनमेंट पार्ट असतो तो मी सगळा करून देऊ शकते. आणि लास्ट माझा एक एकपात्री कार्यक्रम पण स्वतःचा एक असतो, हास्य नीती नावाचा, हास्य एकपात्री.
जो सुद्धा मी अशा ओकेजन्सला सादर करते. म्हणजे मी आपल्या मराठी याच्यात सांगायचं तर 61, 75 पुस्तक प्रकाशन, वाढदिवस, काही वेगवेगळे छोट्या मोठ्या घरगुती सोहळ्यांना सुद्धा, रोटरीच्या मीटिंग्सला सुद्धा वगैरे मला बोलवलं जातं. ही माझी इंट्रो. थँक्यू. एनिथिंग एल्स सर? अशा फार कमी सेलिब्रिटी असतील की ज्याची अदितीने मुलाखत घेतलेली नसेल. हा. नाही, ते आहे. वाटलं. अदिति मैडम, आपकी रिसेंट सक्सेस स्टोरी बताइए ना. नहीं, वो मैं जरा ये कर रही थी अच्छा। कि लास्ट में शेयर करूंगी. ओके. हाँ, थोड़ा ये पहले काम हो जाने दीजिए, फिर मैं शेयर करती हूँ लास्ट में. लास्ट 1 मिनिट मुझे रखना, 1.5 मिनिट सर. मिळेल ना. येस. येस. कोण आले? ईश्वरी काय कळत नाही मला त्यांचं काय म्यूट वगैरे. हा, ईश्वरी मॅडम. हा, येस येस येस. तुमची ओळखही द्या आणि तुम्ही कसं काय आलात ते पण आम्हाला इकडे उत्सुकता आहे. ऍक्च्युली माझ्या भावाने मला याबद्दल सांगितलं म्हणून मी जॉईन झाली आहे. कोण भाऊ? आणि नारायण अंबुलगेकर. हा, नारायणची बहीण तुम्ही. ओके, आता हा. कळलं. हा, ओके, बोला बोला. आणि माझं पुण्यामध्ये बुटीक आहे. आता स्टार्टअप आहे. 2020 मध्ये चालू केलं. 2 वर्ष करोनाचं गेले. आता परत नवीन ग्रीप घेतली. वा वा. तुमचं म्हणजे वडगावला का कुठेतरी आहे ना? हो, वडगावला. हो, वडगाव. स्वागत तुमचं भरपूर. धन्यवाद. विनीत, काय रे बाबा? हा, हा आहे ना, बोल. नाही ना, काय नाही, गाणं म्हणजे छान ऐकू येतं तुम्ही म्हटलं काय. एनिवे, आजच्या मीटिंगला सुरुवात करूया. माझी थोडी कोण आला होता? सौमित्र गोटीकर. माझा डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय आहे. ऑफलाईन टू ऑनलाईन ही माझी स्पेशालिटी. म्हणजे लोकांना ऑफलाईन टू ऑनलाईन घेऊन जाणे ही स्पेशालिटी आहे माझी. मी अगदी गुगलच्या मिनिमम छोट्या कोर्स पासून सुरुवात करतो. त्याची मी लिंक टाकलेली आहे. तर त्याला तुमच्या कोणी माहितीचे लोक जे धडपड करत असतील त्यांना तिकडे जरूर रेकमेंड करा. थँक्यू. डॉक्टर गिरीश तेलंग पण आलेले आहेत. डॉक्टर सर, तुमच्या एकदा पटकन ओळख करून द्या 1 मिनिटात. शेवटचा भाग राहिला, मग आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. मी डॉक्टर गिरीश तेलंग, सदाशिवपेठ पुणे येथे ऑफिस आहे आणि युट्यूब चॅनल डॉक्टर गिरीश तेलंग नावाने आहे. त्यामध्ये नक्कीच ओळख सगळ्यांना मिळेल. धन्यवाद. तुमच्या चॅनलची लिंक चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या. सो नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चालतंय. आता निशांत, ओव्हर टू यू. सर रेकॉर्ड. हा, सुरुवात करूया. नमस्कार, मी निशांत आवे. निवडक उद्यमीच्या आजच्या मीटिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात निवडक उद्यमीबद्दल. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक अशा वेगवेगळ्या कारणांनी लोक एकत्र येतात. पण व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे एका सामायिक उद्दिष्टाप्रती आणि तेही दीर्घकाळ लोकांना एकत्र बांधून ठेवणं सोपं काम आहे. त्यासाठी नियमांचं अधिष्ठान असलेली चौकट असावी लागते आणि त्याचं पालन करण्याची संस्कृतीही रुजवावी लागते. त्या अनुषंगाने श्री सौमित्र गोटीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडक उद्यमी या समूहाची डिसेंबर 2019 मध्ये स्थापना केली. हा एक व्यावसायिकांचा समूह आहे. व्यावसायिकांनी एकत्र येऊन त्यांना त्यांच्या आयुष्यात आलेले बरे वाईट अनुभव एकमेकांशी शेअर करणं, अनुभवी व तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून चर्चासत्र आयोजित करणं आणि मग प्रश्नोत्तराद्वारे शंका व समाधान अशी निवडक उद्यमीची कार्यपद्धती आहे. व्यवसायाभिमुख उद्बोधन हाच निवडक उद्यमीचा गाभा आहे. त्यामुळे झेंडे, फळं, फुलं, जातीयवादी, धार्मिक किंवा राजकारणावरील फॉरवर्डेड पोस्ट टाकण्याची इकडे सक्त मनाई आहे. त्यामुळेच आज मी तिला निवडक असे 31-35च सभासद आहेत आमच्या ग्रुपचे. समाज माध्यमाचा विधायक कामांसाठी देखील वापर करता येतो याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा आणि संस्कृती आणि संपत्ती निर्मिती एकाच वेळी साध्य करता येते हे आपल्या कृतीतून दाखवणारा निवडक उद्यमी हा म्हटलं तर समूह, म्हटलं तर चळवळ. गेले 3 आठवडे आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हास या विषयावरती तपशिलात जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. सुदैवाने अँथनी कोलासो हे त्या विषयातील तज्ञ आपल्या ग्रुपचे सभासद आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणि आपण व्हॅल्यू प्रपोजिशन आणि व्हॉट कस्टमर वॉन्ट्स या 2 बेसिक ब्लॉक बद्दल गेले 2 आठवडे माहिती घेतली. मागच्या आठवड्यात आपण कस्टमर सेगमेंटेशन बद्दलही बोललो. त्याच्यातला काही भाग अँथनी सर आज अजून रिआयटेट करणार आहे आणि त्याच्या पुढचे कनेक्टेड उपप्रकार म्हणजे कस्टमर रिलेशन्स आणि चॅनल म्हणजे मार्केटिंग चॅनल
आणि कस्टमर आणि कंझ्युमर मधला नक्की फरक काय, या अनुषंगाने आजची चर्चा किंवा मार्गदर्शन होणार आहे. तर जास्त वेळ न घेता मी अँथनी सरांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढे थँक्यू. थँक्यू निशांत. सर होस्ट शेअरिंग राईट द्या ना निशांत ऍडमिन. आपण गेल्या वर्षी जे आज पहिल्यांदा आलंय कदाचित त्यांना थोडंफार लिंक लागण्याची शक्यता नाहीये, पण आपण कस्टमर गेल्या मीटिंग मध्ये कस्टमर कोण असणार आहे, कस्टमरचा पर्सोना कसा असणार आहे त्याच्याविषयी जाणून घेतलेलं आहे आणि काही अजून थोड्या महत्वाच्या गोष्टी ज्या विचार करावयाच्या आहेत त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. परत एकदा जस्ट स्टार्ट करायच्या अगोदर कस्टमर पर्सोना, माझा कस्टमर कोण, तो कसा आहे, त्याचं वागणूक कशी आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा कसा फरक पडतो ते आज आपण थोडंसं पुढे जाऊन जाणून घेणार आहोत. तर एक सिंपल उदाहरण देतो की पहिली महत्वाची गोष्ट समजून घेणं का गरजेचं आहे की बायर आणि युजर जे आहेत ते दोघेही वेगळे असू शकतात आणि नॉर्मली जो घेतो आणि जो वापरतो त्याच्यामध्ये फरक असतो. तर युजर आहेच, पण युजरला कधी कधी बऱ्याच वेळा त्याचा ओळखीतला कोण आहे तो सांगतो, तो इन्फ्लुएन्स करतो की बाबा हे बघ हे असं असं सॉफ्टवेअर आलाय किंवा ही अशी गाडी आली आहे किंवा ही अशी टीव्ही आली आहे, टेलिव्हिजन सेट आलेला आहे. तर ही गेट्स इन्फ्लुएन्स, ते बघून त्याला वाटतं की रे आपल्याकडे पण तसं असावं. मग तो त्याच्या पलीकडे जाऊन रेकमेंडेशन सुद्धा घेऊ शकतो की अरे खरंच असं आहे का, की तुला काय वाटतं, किंवा दुसरा कोणतरी सांगेल नाही अप्रुव्हल बाबा हे नको ते कर. तर रेकमेंडर सुद्धा असतात. कधी 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 हे दोन्ही व्यक्ती एकच असू शकतात किंवा दोन भिन्न भिन्न व्यक्तीही असू शकतात. त्याच्यानंतर महत्वाचं येतं ते डिसिजन मेकर, की जो घेणार आहे, कॉल करणार आहे आणि एक शेवटचा येतो तो पैसे देणारा, की जो चेकवरती साईन करणार. म्हणजे कॉर्पोरेट कंपनीमध्ये कदाचित जर बोलायचं झालं तर फायनान्शियल ऑफिसर वगैरे जो आहे तो ते साईन करेल. परचेस मॅनेजर डिसाइड करेल की हा बाबा घ्यायचा आहे, तो डिसिजन मेकर होतो. अँड देन द ऍक्च्युअल चेक पाडणारा अजून कोणतरी व्यक्ती. तर हे समजून घेणं गरजेचं आहे आपण प्रोडक्ट विकत असताना, कारण तसा आपला पिच बदलत जाईल. इफ द युजर अँड द बायर आर द सेम तर आपली अप्रोच वेगळी असली पाहिजे. आणि मग ते इन्फ्लुएन्सर वगैरे जर मध्ये ही लोक येणार असतील तर त्यांना सांगावं लागेल आणि काय सांगायचं तो आपला हे बदलत राहणार आहे. ती महत्वाची गोष्ट आहे. कस्टमर का समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे वेगवेगळे टाइप्स आहेत ना, म्हणजे थोडेसे फक्त टच बेस करूया. मास मार्केट म्हणजे जनरली सगळ्या मार्केटसाठी जो ओपन आहे तो. निश मार्केट म्हणजे जे लक्झरी किंवा पर्टिक्युलर प्रीमियम प्रोडक्ट्स आहेत जे एका स्पेसिफिक कॅटेगरीलाच ऍड्रेस करून असतात, तर ते निश चालले. सेक्टर म्हणजे इंडस्ट्री वाईज. एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर स्टील. स्टील हा आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो, पण फर्निचरसाठी वेगळ्या ग्रेडचा लागतो, एअरक्राफ्ट साठी वेगळ्या ग्रेडचा लागतो, कन्स्ट्रक्शन मध्ये वेगळ्या ग्रेडचा लागतो. तो झाला सेक्टरनुसार. आणि डायव्हर्सिफाईड, मग माझा कस्टमर जो आहे तो मल्टिपल वेगवेगळ्या क्षेत्रातून येतो. जसं नॉर्मली मोठे जे कॉन्ग्लोमरेट्स असतात किंवा मल्टिपल बिझनेस लाईन, IT कंपनीज असतात, टाटा घ्या किंवा TCS घ्या किंवा विप्रो, ते सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना त्यांचं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करत असतात. सो त्यांचा कस्टमर बेस डायव्हर्सिफाईड आहे आणि मग त्यांना अप्रोच कधी कधी एकाच कस्टमरच्या मल्टिपल गरजा असू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर्स आपण देत असतो. आता निशांतच्या केसमध्ये जर बोलायचं झालं तर निशांत बॅग विकतो. कदाचित त्याच्याकडे हाय एंड प्रीमियम बॅग घेणारे पण लोक असतील आणि एंट्री लेवलची पण बॅग घेणारे लोक असतील. निशांतचा पण कस्टमर बेस थोडासा डायव्हर्सिफाईड आहे. तसं बिमन सर आहेत. बिमन सर जे नॉर्मली कन्सल्टिंग करतात. स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजची गरज वेगळी असते, मोठ्या वेल एस्टॅब्लिशची बिझनेसची गरज वेगळी असते. त्यांचा पण मग त्यांना तो अप्रोच बदलावा लागतो. तर हे कस्टमर टाइप्स कुठले आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो कुठला आहे, तो युजर आहे, इन्फ्लुएन्स करणारी व्यक्ती आहे किंवा डिसिजन मेकर आहे, ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही पर्सोना तयार केला असेल तर या गोष्टी एस्टॅब्लिश करायला खूप चांगलं जाईल. त्याच्यानंतर
हाँ सर, बिमन सर बोलिए ना। इसमें कुछ कस्टमर्स ऐसे होते हैं ना जो आपकी प्रोडक्ट या तो सर्विस लेके देन दे गिव इट टू समबडी एल्स। सर आपका आवाज कम आ रहा है। अभी ठीक है? यस यस सर, बेटर ना, बोलिए। हाँ, कोई कस्टमर कैटेगरी ऐसी भी होती है जो हमसे प्रोडक्ट या सर्विस लेते हैं और फिर वो आगे ट्रांसफर करते हैं। सो दे कुड बी डिस्ट्रीब्यूटर्स, दे कुड बी ट्रेडर्स। यस फॉर यस एग्जांपल निशांत के लिए इट इज डिस्ट्रीब्यूटर्स हु प्रोबेबली आर देयर फर्स्ट कस्टमर्स। यस सर, वेरी ट्रू। तो डिस्ट्रीब्यूटर राजूरकर सर, उनके लिए भी शायद हो सकता है, वो फार्मास्यूटिकल वेटरनरी फार्मास्यूटिकल प्रोडक्ट्स बेचते हैं, उनके लिए भी ये हो सकता है। आजकल थैंक यू मेरे फॉर लिए एडिंग दैट सर। आजकल मेरे लिए भी एक similar people are approaching me. There are basically training companies, so they have great connects. They do business development part, and they give training assignments to trainers like me and you. Yes, true sir. So in addition to that, let's go ahead. Thank you for that. So customer acquisition cost, okay, आता ही कॅल्क्युलेट करणं खूप गरजेची आहे. आपण कस्टमर समजून घेतला, पण बऱ्याच वेळेला आपण कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट काय आहे ती कधी काढत नाही. आणि जोपर्यंत कस्टमर समजण्यात येत नाही तोपर्यंत त्याची कॉस्ट काढणं खूप कठीण आहे. सो कॅल्क्युलेशन सिंपल फॉर्म्युला आहे की टोटल कॉस्ट दॅट वी स्पेंड ऑन सेल्स अँड मार्केटिंग. आता सेल्स अँड मार्केटिंग मध्ये जे सेल्स आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी करतो ते तर आहेच, पण त्याच्या जोडीला जो सेल्सचा आपला स्टाफ आहे, जी आपण सेल्सची ऍक्टिव्हिटी करतो, त्यांच्या सेल्सचा पगार, त्यांचा कन्व्हेन्स वगैरे, त्या सगळ्या गोष्टी इथे इन्क्लूड करायच्या आहेत. ओके, सो दॅट इज द टोटल कॉस्ट ऑफ सेल्स अँड मार्केटिंग दॅट वी डू. आणि अगेन्स्ट दॅट आपण किती कस्टमर्स एक्वायर केलेले आहेत. सो इथे एक सिंपल एक्झाम्पल दिलेला आहे. या कंपनीचा जो कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट आहे इट इज $36. पण इथेच ही व्हॅल्यू संपत नाही. प्लीज अंडरस्टँड, ही व्हॅल्यू आहे ना 36. पहिला कॅक समजला का सर्वांना? आपला जो सेल्स आहे, मार्केटिंग वरती जो काही एक्सपेंड करतो, मग इंस्टाग्राम वरती ऍड केली, फेसबुक वरती केली, ते कुठल्या व्यक्तीला ते करायला ते दिले ते पैसे, ते ट्रॅकिंग करायला, त्याचा फीडबॅक करण्यासाठी जो एक व्यक्ती ठेवलाय त्याला जो पगार देतोय तो, या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत कॉस्ट ऑफ सेल्स अँड मार्केटिंग मध्ये. त्यांच्या अगेन्स्ट किती कस्टमर्स आपल्याला आले त्याने डिवाइड करायचं आहे, अँड दॅट विल गिव्ह अस द कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट. ओके, आता ही कॉस्ट येते ना तेव्हा आपल्याला, येस विनीत सर, यात हे ऑफिस एक्सपेन्सेस जे आहेत ते पण धरायचे का आपण? काय सर? ऑफिस मेंटेन करण्यासाठी जे एक्सपेन्सेस हा आहेत, तुमचं जो इन्फ्रास्ट्रक्चर, जो कस्टमर एक्वायर करण्यासाठी जो इन्फ्रास्ट्रक्चर येतो तुमचा, ती कॉस्ट पण त्याच्यामध्ये पकडायची. म्हणजे तुम्हाला सिस्टम लागत असेल किंवा सीआरएम सॉफ्टवेअर लागत असेल, ती कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड करा सर. अकाउंटंटचा पगार वगैरे? अकाउंटंटचं नाही येणार सर. सेल्स जनरेट करण्यासाठी जे तुम्ही जे काही हे वापरता ना ते. उसको एक सिंपल कर सकते हैं कि आपका मानो कि 15 का स्टाफ है जिसमें से 10 ऑपरेशनल स्टाफ है, दोज हु आर एक्चुअली डूइंग द डिलीवरी, और बाकी के जो 3 लोग हैं, 2 लोग को मैं आइदर डायरेक्टर और अकाउंटेंट काइंड ऑफ ओवरहेड गिनता हूँ, बट 3 लोग हैं, दे आर एक्चुअली डूइंग योर सेल्स एंड मार्केटिंग एक्टिविटी. तो पर पर्सन आप डेस्क कॉस्ट निकाल सकते हो, जो आपका ऑफिस का एक्सपेंस है ना, तो उसमें से जो सेल्स एंड मार्केटिंग का है दैट यू कैन ऐड हियर. बाकी तो ऑपरेशनल कॉस्ट है. येस थँक्यू सर. सो हे आपका कॉस्ट, ही कॉस्ट झाली आपली एक्विजिशनची. पण ही कॉस्ट फक्त इंडिव्हिज्युअली कधीच बघायची नाही. ओके, इट कॅन बी मिसलिडिंग. कारण $36 किंवा मला जर $36 एका कस्टमर मागे मिळत आहेत, पण त्याच्यासाठी माझा खर्च किती झाला तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तो कस्टमर मला बिझनेस किती देणार आहे ते महत्वाचं आहे. आता $36 माझी कॉस्ट आहे आणि त्या कस्टमरने मला बिझनेस दिला फक्त $30चा, तर माझा लॉस आहे. $36 माझी कॉस्ट आहे आणि त्या कस्टमरने मला $36चाच बिझनेस दिला, देन देर इज नो प्रॉफिट नो लॉस. आणि $36 इज द कॉस्ट, बट ही गिव्स मी $100 बिझनेस, देन दुपटीने किंवा 2.5 पटीने त्याने मला बिझनेस दिला, विच इज गुड फॉर मी. द आयडियल थंब रूल ऑफ कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट इज 1:3. म्हणजे कस्टमर एक्वायर करायला आपण ₹1 भरतोय, तर त्याच्या 3 पटीने त्याने आपल्याला
व्हॅल्यू द्यायला पाहिजे. दॅट इज अ कन्सिडर्ड टू बी अ गुड थंब रूल आहे तो, म्हणजे हार्ड अँड पण थंब रूल आहे की कस्टमर एक्वायर करायला ₹1 स्पेंड करतोय, त्याच्या अगेन्स्ट वी शुड गेट 3 टाइम्स द व्हॅल्यू फ्रॉम दॅट कस्टमर. दॅट्स द आयडियल थंब रूल. सो 1:1 असू शकतं. 1 पेक्षा लेस इज नॉट ऍडवायझेबल, बिकॉज हे असं चित्र दिसेल मग सक्सेसफुल मॉडेल लाईफ हॅज टू बी लेस. ही अनसक्सेसफुल आहे. ते खूप महत्वाचं आहे की आपण कस्टमर एक्वायर केलाय, पण तो आपल्याला बिझनेस किती देतोय, कसा देतोय ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सो वी हॅव टू लुक ॲट द कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट इन टर्म्स ऑफ द लाईफ टाईम व्हॅल्यू. आता लाईफ टाईम व्हॅल्यू कन्सिडर करताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे ती टाइम टू एक्वायर. सेल्स पिच. काही काही ठिकाणी बिझनेस पिच करताना 2 ते 3 महिन्याचा टाइम गॅप जातोच जातो. जसे मोठे एंटरप्राइज प्रोडक्ट असतात, एंटरप्राइज प्रोडक्टला इट इज नॉर्मल. सो वी हॅव टू कन्सिडर दॅट. काही ठिकाणी आपण जातो मेडिकल मध्ये, वी जस्ट बाय द मेडिसिन अँड वी वॉक आउट. काही ठिकाणी लोक 4 ठिकाणी फिरून येतात. सो ते काय टाइम किती लागतो आपल्याला कस्टमरला बोलणी केल्यापासून ती डील क्लोज होण्यापर्यंत जो प्रवास आहे, कस्टमर अंडरस्टँड करताना ते पण समजून घेणं गरजेचं आहे. परत एक महत्वाची गोष्ट, स्मॉल अँड मीडियम साईज बिझनेस असेल तो लगेच क्लोज करणार डील. इफ इट इज अ कंपनी विच इज लाईक रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा खूप मोठी कंपनी आहे, तिथे त्या प्रोसेसला बराच वेळ लागू शकतो. इव्हन ते पेमेंट द्यायला पण आणि फायनल साईन व्हायला पण वेळ लागू शकतो. सो दॅट वी नीड टू अंडरस्टँड. दुसरं आहे ते कस्टमर वन टाइम आहे का? म्हणजे निशांच्या केसमध्ये बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की कस्टमर फक्त एकदा येऊन बॅग घेऊन जाईल. त्याला कदाचित ती बॅग कमी वापरतो, त्याला ती बॅग लाईफ टाइम साठी पण पुरी पडेल. इन सम अदर केसेस मला वाटतं विनीत सर जे सॉफ्टवेअर बनवतात त्यांचं पण कदाचित असू शकतं की सॉफ्टवेअर बऱ्याच वेळेला त्यांचा कस्टमर एकदा घेईल आणि until and unless there is an upgrade, probably he may not come again. पण तो तेवढा, सो दॅट इज वन टाइम. दुसरं आहे ते रिकरिंग आहे. याच्यात सबस्क्रिप्शन पण असतं. सबस्क्रिप्शन बेस्ड आहे. दुसरा आहे तो रिकरिंग आहे. आता रिकरिंग मध्ये पण थोडंसं व्हेरिएशन आहे. रिकरिंग मध्ये एक आहे तो ॲडॉक आहे, नीड बेस्ड. म्हणजे मला गरज लागली, मी जाऊन बॅग घेतली किंवा मी जाऊन ती सर्व्हिस घेतली. मला वाटलं असं करावं तर मी गेलो बिमन सरांकडे, त्यांना सांगितलं सर 2 ट्रेनिंग प्रोग्राम करा. नंतर वर्षभर काहीच नाही. मग पुढच्या वर्षी पुन्हा एक ट्रेनिंग प्रोग्राम, तो नीड बेस आहे. कधीतरी ॲडहॉक कसं तरी होतं. दुसरा आहे तो कंटिन्युअस आहे. ही विल कीप ऑन कमिंग एव्हरी मंथ, सबस्क्रिप्शन बेस्ड, किंवा त्याला दर महिन्याला ती गरज लागणार आहे किंवा एक फुल महिन्याचा तो प्रोग्राम देणार आहे किंवा पुढच्या 3 वर्षांसाठी तो प्रोग्राम घेणार आहे. तो कंटिन्युअस झाला. तर आपला कस्टमर कसा आहे, वन टाइम आहे, रिकरिंग आहे, रिकरिंग असला तर नीड बेस्ड आहे किंवा कंटिन्युअस आहे, या गोष्टी प्लीज थिंक अबाउट इट आणि त्या लिहून काढा त्या गोष्टी. बिकॉज दॅट विल गिव्ह यू मच मोर बेटर इन्साइट इन टू द कस्टमर्स माइंड. आणि ही शेवटची स्लाइड की लाईफ टाईम व्हॅल्यू हे करत असताना काही महत्वाच्या गोष्टी. कस्टमर घेतो, बऱ्याच वेळेला लोक सांगतात की माझ्याकडे 10,000 कस्टमरचा डेटाबेस आहे, पण त्या 10,000 कस्टमरचा डेटाबेस आपण एव्हरी टाइम इफ ही परचेसेस, तो सारखा परचेस करतोय की एकदाच परचेस करतो. जसं मी सांगितलं, वन टाइम परचेस आहे किंवा दर वर्षाला किंवा दर महिन्याला कधी परचेस करतो आणि परचेस करतो तेव्हा किती करतो. कॅग जेव्हा आपण बोललो तेव्हा अगेन कॅगच्या अगेन्स्ट त्या गोष्टी कम्पेअर करणं खूप गरजेचं आहे की ऍव्हरेज परचेस व्हॅल्यू 10,000 याची करतोय की 1,00,000ची परचेस करतोय ऑन अन ऍव्हरेज. यू डिसाइड नाउ विच इज गुड. 1 lakh इज बेटर ऍव्हरेज व्हॅल्यू, बरोबर. नंतर मग ऍव्हरेज परचेस फ्रिक्वेन्सी, जसं मी बोललो, फ्रिक्वेन्सी कशी आहे, कंटिन्युअस आहे, महिन्यातनं एकदा आहे, वीकली आहे, अॅन्युअली आहे, दॅट मॅटर्स. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू आणि व्हॉल्यूम वाले येतील प्लेयर्स, कस्टमर्स. काही लोक छोटे व्हॉल्यूम घेतील पण मोठे व्हॉल्यूम घेतील पण व्हॅल्यू कमी देतील. काही लोक छोट्या व्हॉल्यूम घेतील पण व्हॉल्यूम मोठे देतील. तर परचेस व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कस्टमर व्हॅल्यू ऑब्विसली त्याची जशी परचेस व्हॅल्यू वाढेल त्या कस्टमरची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, कस्टमर किती वर्ष आपल्याकडे राहणार आहे. विनीत सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर
की सॉफ्टवेअरची जी काही नवीन अपग्रेड किंवा गव्हर्नमेंट कदाचित ते जे काही कंप्लायन्स विषयी बोलले, नॉर्मली गव्हर्नमेंट जोपर्यंत नवीन काही कंप्लायन्स किंवा चेंजेस करत नाही तोपर्यंत इट कॅन गो ऑन, बट त्याच्यानंतर पुढे काय, किंवा बॅग्सचं जसं आहे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन, लाईफ स्पॅन व्हॅल्यू किती आहे त्या कस्टमरची, 1 year, 10 years, 20 years, the more the value lifespan, the chances are better of having a customer lifetime value. So these are the things that I wanted to share and include. तर अगोदरचे आपण केलेले असतील, आपण पर्सोनावर डिस्कस केलेला आहे, त्या हिशोबाने आपल्याला या गोष्टींचा विचार करायचा आहे. सो एनी क्वेश्चन्स, एनी थॉट्स? मला वाटतं आपण कमी लोक आहोत तर कदाचित ग्रुपमध्ये न जाता इथेच चर्चा करूया. नाही, आता निशांतचं जे उदाहरण घेतलं आपण, विनीत बोलतो. हा, बोला ना सर. हा, निशांतचं जे उदाहरण घेतलंय बॅग, आता हे बॅग हे खूप जास्त काळ टिकणारं प्रॉडक्ट आहे, पण प्रॉडक्ट टिकणार आहे पण क्लायंट टिकणारा नाही. क्लायंट तो वन टाइमच झाला. येस, लाईफ टाइम व्हॅल्यू ही कशी धरणार या केसमध्ये? तर त्याची लाईफ टाइम व्हॅल्यू, तर कस्टमर ऍव्हरेज कॉस्ट किती हे करतोय, एका टायमाला त्याने एकच बॅग घेतली तर त्याची लाईफ टाइम व्हॅल्यू कमी आहे. देर आर चान्सेस ही मे कम अगेन, मे बी आफ्टर 5 years, घरी मुलं आली किंवा लग्न समारंभ वगैरे किंवा बाकी फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर झाला, देन ही कम्स अगेन, देन इन दॅट केस यू कॅन कॅल्क्युलेट. बट अदर दॅन दॅट, निशांतसाठी लाईफ टाइम व्हॅल्यू जी आहे ती कदाचित इफ इज लिमिटिंग हिमसेल्फ टू 1 single परचेस, देन ती तेवढीच राहणार आहे. आणि त्याच्यासाठी निशांतची कॉस्ट त्या बॅग पेक्षा खूप कमी असायला पाहिजे. म्हणजे आयडियली जर तो एक बॅग 1000 रुपयाची विकत असेल, फॉर निशांत आयडियली इट शुड बी ऍक्विजिशन कॉस्ट शुड बी समवेअर इन द रेंज टू अराउंड 100-200 रुपीज ऍट द मोस्ट. ती सुद्धा खूप जास्त बोलतोय मी, त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे ती. तर सिमिलर मला विचारायचं होतं की त्याच्यामध्ये रिकॉल व्हॅल्यू जी आहे ना प्रॉडक्टची, युजली समजा 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षाची वॉरंटी असते, आणि ऍज इट इज बॅग तुम्ही घेतली, तुम्ही किती रफ्यूज केलं तरी तुम्ही वर्षभराच्या आधी येता. मग अशा सिच्युएशन मध्ये प्रॉडक्ट बेटर दिल्यामुळे जर तो चांगलं वापरत असेल तर तो सेम कस्टमर रिपीट व्हायला 2 वर्ष लागतात. मग आपल्या प्रॉडक्ट मध्ये किंवा नेचर ऑफ द प्रॉडक्ट असं असल्यामुळे आणि क्वालिटी तर डिलिव्हर करायची आहे, तर मग इज इट दॅट इट बिकम्स इम्परेटिव्ह टू फाइंड अ न्यू कस्टमर ऑल द टाइम? येस, येस, यू हॅव टू, or you have to push the customer to find more uses for the bag. हा, किंवा मग काय म्हणू शकता की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट चांगला आहे म्हणून तो तुमच्यावरती ट्रस्ट आहे, तर ही मे रेकमेंड यू टू समबडी एल्स, जो अदरवाइज तुमच्या रेडार वरती नव्हता तो कस्टमर बेस. And you can look these at are the only two ways to kind you of can also scale. look at segmenting. निशांत, मला वाटतं मागे आपलं बोलणं झालेलं, यू आर लुकिंग फॉर सम टॅग्स ना, कस्टमाइज नेम्स वगैरे, किंवा काही प्रीमियम कलर्स, कस्टमाइज्ड कलर्स, त्याच्याने यू कॅन पुश देम अ लिटल बिट टू एक्झॅक्टली मी इन्क्रीज द व्हॅल्यू. म्हणजे आपण नॉर्मली चहाच्या टपरीवर जातो, चहाच्या टपरीवाला आपल्याला चहा देतो, तो चहाच्या जोडीला बिस्किट ठेवतो, बिस्किटच्या जोडीला अजून एखाद दुसरी गोष्ट, कधी कधी बऱ्याच वेळा त्याच्या बाजूला सिगरेटवाला असतो, तो त्याचाच असतो. तो चहा पिणारी व्यक्ती, ही इज नाव ट्राइंग टू ऍड और एक्सट्रॅक्ट मोर व्हॅल्यू फ्रॉम इट. सो यू कॅन क्रिएट दॅट थोडंसं प्रीमियम ना, युअर पर्सनलाइज्ड टच, पुश देम टुवर्ड्स दॅट इन ऑर्डर टू इन्क्रीज द व्हॅल्यू फ्रॉम अ. त्याच विचारसरणीने चालू केलेलं आहे. आणि मी मागे म्हटलं तसे, कालच मी त्या विक्रोनिक्सच्या डिरेक्टरना टॅग पोहोचले आणि माझ्याकडे किती पैसे वगैरे, मी म्हटलं ऑलरेडी तुम्ही मला एवढं इनपुट्स दिलेले आहेत, हे ते म्हटलं अगदीच तुम्हाला वाटतं तर तुम्ही जरा तुमच्या कनेक्ट मध्ये रेकमेंड करा. आणि मी माझी एक पोस्ट आहे जिथे इन्स्टाची लिंक आहे, वेबसाईट, त्यांना पाठवली. त्यांनी लागलीच ते त्यांच्या आता ऑब्विसली त्यांच्या लेवलचे कनेक्ट आहेत, त्यांनी लागलीच ते तिथे फॉरवर्ड केलं आणि मला त्याची एक कॉपी पण शेअर केली. एक अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण त्याच्याविषयी जेव्हा आपण कस्टमर चॅनल्स विषयी बोलू तेव्हा बोलू, की
की माझा कस्टमर असतो कुठे, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पण आपण जोपर्यंत कस्टमर समजून घेत नाही तोपर्यंत तो कुठे असतो तिथे रीच नाही करू शकत. तर चॅनल समजून घेण्यासाठी कस्टमर समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जसं 18 to 40 इज YouTube. माझ्या मुलांचं प्रेझेंटेशन बघत होतो, त्यांनी सांगितलं अप्पर मिडल क्लास आणि प्रीमियम कस्टमर्स किंवा जे प्रीमियम हाय एंड कस्टमर्स आहेत ते सेंग ती आमची कॅटेगरी आहे. आणि त्यांचं टार्गेट होतं दे आर गोइंग टू रीच दिस पीपल थ्रू फेसबुक अँड इंस्टाग्राम. मी म्हटलं अशी किती श्रीमंत लोक आहेत की सकाळी उठून फेसबुक किंवा इंस्टाग्राम बघतात आणि त्यांचं बाईंग डिसिजन घेतात. तो नाही होत. माझा आवाज येतोय का बरोबर? माझी स्क्रीन आहे तर हा, तर ते नाही घेत ना. मग देन दॅट इज नॉट द वे टू रीच देम. यू हॅव टू फाइंड समथिंग एल्स. विनीत सर तुमचा हात वर होता. आता निशांच्याच केसमध्ये निशांत समजा बॅगवर 5 वर्षाची वॉरंटी देतो. आता कस्टमर अक्वायर केलेले आहे. आता ते 5 वर्षात तो कदाचित परत काही परचेस करेल किंवा नाही हे सांगता येत नाही आपल्याला. पण ती वॉरंटी देण्यासाठी त्याला काही इन्व्हेंटरी कॅरी करायला लागणार आहे, काही स्पेअर्स ठेवायला लागणार आहे, काही बॅग रिपेअरिंगचा एखादा रिसोर्स त्याला ठेवायला लागणार आहे. तर मला वाटतं कस्टमर अक्वायझिशन कॉस्ट मध्ये हे पण ऍड करायला लागेल. येस येस येस, यू विल हॅव टू ऍड दॅट. पण मुळात माहिती का, मुळात मला असं वाटतं की निशांचा कस्टमर जो बॅग घेतो तो नाहीच आहे. अंडरस्टँड दिस. बॅग घेणारा कस्टमर नाहीये, तो त्याचा कन्झ्युमर आहे. निशांचा कस्टमर आहे तो डिस्ट्रीब्युटर. वापरणार. हा, तो डिस्ट्रीब्युटर. कारण काय होतं, आता हाईट जे तुम्ही बोललात ना की वेन चहावाल्याचं तुम्ही दुकानाचं एक उदाहरण दिलं आता मगाशी बोलताना, असं बरेच वेळा आपलं पण गल्लत होऊ शकतं की आपण अपसेल करतो ना पुढे. इट इज अपसेल ऍक्च्युअली. एक मॉलमध्ये आपण बघतो नेहमी की शर्टच्या बाजूला पॅन्ट ठेवलंय, ट्राउझरच्या पलीकडे ठेवलंय आणि अगदी काउंटरला की ते 3 याचं असतं बघा, मोजे वगैरे, सॉक्स वगैरे. आपण पटकन बघत नाही प्राइस आणि घेतो. तर हे मॉलसाठी ठीक आहे उदाहरण. पण मला असं अँथनी सर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? विमन सर आपका भी मेरे को इसमें ऊपर राय चाहिए कि फ्रीजिंग अ पर्टिकुलर बिजनेस प्रोडक्ट मिक्स फॉर सर्टन पीरियड ऑफ टाइम. आपको याद होगा विमन सर, व्हेन वी हैड बीन टू नीलेश बाक्षे, ही वाज सो मच कंफ्यूजिंग. वो उसका मेन धंधा छोड़ के वो डिस्पेंसरी का क्लीनिंग बिनिंग वो सब उसका चालू हो गया था. सो वहां पर कुछ फ्रीज करण्याचं किती महत्व आहे? तुमचं काय मत आहे दोघांचं? एक आपली प्रॉडक्ट फ्रीज किती व्हायला पाहिजे का नको असं? Yeah, I think freezing is definitely required क्योंकि उससे आपका फोकस बढ़ता है. क्योंकि जब तक आप फ्रीज नहीं करते हो then you are thinking wayward. But again जब आपका स्टार्टअप होता है तो स्टार्टअप में जनरली ये बिहेवियर मैंने देखा है या टेंडेंसी मैंने देखा है कि लोग काफी सारे घोड़ों के ऊपर एक साथ सोचना शुरू कर देते हैं. नेसेसरी नहीं है कि वो हर एक घोड़े पे चढ़ते हैं, लेकिन विच इज वेरी नेचुरल टेंडेंसी, नथिंग रॉन्ग विथ इट. क्योंकि उसको पता नहीं कि कौन सा घोड़ा या कौन सा वर्टिकल या कौन सा बिजनेस मेरा चल पड़ेगा. सो दिस इज अ कंफ्यूजन स्टेज. बट एक बार थोड़ा बहुत सक्सेस आता है उसके बाद में देन यू शुड फ्रीज फॉर सम टाइम. तो वहां पे आपका फ्रीजिंग का पॉइंट आता है. At least freeze for some time so that you can create a baseline. And what do I mean by baseline is कि वो baseline revenue से आपका certain expenses are taken care of. ऑफिस का रेंट, आपके आदमियों का सैलरी, इलेक्ट्रिसिटी वगैरह, चाहे 100% उसका सबका मिला के ना निकले, 80% भी निकल जाए तो भी you should consider कि मेरा 80% बिजनेस यहाँ से निकल रहा है, सॉरी 80% रेवेन्यू यहाँ से मिल रहा है मुझे. Then I can think of expanding and getting into something different, which is still similar to what you are doing, not exactly diversifying into completely a different business. So in that case, Nilesh Bakshe का केस अगर आप बात करें, Nilesh was a member of Nivdak earlier, so I think he was very much settled on his standard bike cleaning services. तो उसके बाद में और उसको बीच में मिला था कि कोई क्लिनिक का डीप क्लीनिंग करना है या फिर टॉयलेट क्लीनिंग का उसको एक ऑर्डर मिला था. सो देन इट ओपनड अप हिज व्यू पॉइंट, क्योंकि उसमें टेक्नोलॉजी उसका वही लगने वाला है, सिर्फ उसका कॉस्मेटिक्स या तो बाहर का जो अपीयरेंस है वो चेंज होने वाला था. सो आई डोंट थिंक ही वाज मिक्सिंग अप टू मच. मे बी स्ट्रेटेजी वाइज ही वाज मिक्सिंग अप. नहीं, अभी हम लोग जो बात कर रहे हैं सर, सी अंडरस्टैंड दिस वेरी क्लियरली.
वी आर टॉकिंग इन टर्म्स ऑफ कस्टमर सेगमेंटेशन, है ना. तो कस्टमर कहाँ पर आहे, तुम्ही जे म्हणता ना अँथनी सर, कस्टमर कुठे आहे. आता बाईक क्लिनिंग करता कस्टमर कोण आहे आणि हॉस्पिटलच्या रूम क्लीन करता कस्टमर कोण आहे. दे आर इंटरली डिफरंट अँड 180 डिग्रीज डिफरंट सेगमेंटेशन. जसं बिस्लरीने प्रोडक्ट आणला, पाण्याबरोबर त्यांनी समजा ज्यूस आणला, वॉटर आणला, तर दे आर नॉट ब्रिंगिंग पंखा. सिंस उधर ही बंदा जा रहा है, बाजू में इलेक्ट्रिक का दुकान है, तो पंखा नहीं इंट्रोड्यूस कर रहे हैं. राइट नहीं, अपने को ज्यादा दूर जाने का जरूरत नहीं. विनीत सर के पास अभी ही हैज गॉट अ मल्टीपल प्रोडक्ट्स और हर एक प्रोडक्ट का कस्टमर सेगमेंट इज डिफरेंट. सो फॉर डीएससी एंड जीएसटी सॉफ्टवेयर के लिए टैक्स प्रैक्टिशनर्स वेयर हिज कस्टमर. लेकिन अभी पगार बुक जो एचआरएमएस सॉफ्टवेयर है तो उसका कस्टमर सेगमेंट इज डिफरेंट. व्यापार है तो उसका कस्टमर सेगमेंट कैन बी मेनी डिफरेंट काइंड ऑफ कस्टमर्स. हाँ, बट लेकिन अम्ब्रेला वही है सर. देखेंगे आप, अम्ब्रेला ऑफ कस्टमर सेम. आप जब नीलेश बागचे की बात कर रहे हैं ना, सेगमेंट्स आर डिफरेंट ना. नहीं, बट Segment फिर भी सॉरी अँथनी सर बोला. नाही, बोला सर, तुम्ही बोला. नाही, निलेश बागचे तुम्हाला आम्हाला माहितीमुळे आम्ही बोलतो जास्ती. एक त्याचा सेगमेंट आहे ज्याला वर्कशॉप चालू करायचं आहे, नॉर्मली एंटरप्रेन्योर्स वर लुकिंग फॉर सम न्यू बिझनेस, त्याला मग बाईक वॉशिंग सिस्टम चालू करतो. आणि दुसरा आहे डॉक्टर त्याच्याकडे हॉस्पिटल मधलं रूम क्लिनिंग. सो कुठेच म्हणजे एफर्ट कस्टमर एक्विजिशन कॉस्ट के एंगल से आप देखेंगे तो बहुत ज्यादा हो जाएगा वहां पर दोनों जगह. ऐसा मेरे को लग रहा है थोड़ा सा. विनीत के साथ के केस में कैसा है कि अभी जिसको पगार बुक बेच रहे ना, उसको ये भी लगने वाला है. दूसरा क्या बोलते हैं वो, अकाउंटिंग का है ना वो, आई फॉरगॉट जस्ट नेम. अभी अपने बोला था ना, व्यापार टैक्स पावर. व्यापार का और पगार का कस्टमर सेम है उसका. पास में तो भी है, मैं एग्जैक्ट नहीं बोलूंगा सेम है, लेकिन ऐसा नहीं है ना एंटरप्रेन्योर एंड डॉक्टर, इट्स अ डिफरेंट थिंग. तो मार्केटिंग के हिसाब से थोड़ा सा स्ट्रेटेजी बोल के रॉन्ग हो जाता है वो, ऐसा लगता है मेरे को. एक बार कभी कभार कोई ना कोई आदमी आ गया तो आप उसके ऊपर पूरा ध्यान दो, और यहाँ पर सब रिसोर्सेज लगाए हुए हैं, वो इंटरनली वहां पर शिफ्ट कर दो. ये थोड़ा सा गलत है, ऐसा मेरे को लगता है. एनीवे, चलो डिस्कशन आहे. त्याच्याकडे थोडस वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन आहे सर तो. आजकाल खूप चाललेला आहे त्याच्यामध्ये. त्या अनुषंगाने फक्त की यू लुक ॲट युअर स्किल सेट्स, एक्झिस्टिंग स्किल सेट्स, हे मला दुसऱ्या कुठल्या सिमिलर इंडस्ट्रीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये वापरता येतात, किंवा मी ते दुसऱ्या कुठल्या ठिकाणी वापरू शकतो, तो एक नवीन एक विचार प्रवाह येत आहे. तर यू टेक द एक्झिस्टिंग स्ट्रॅटेजी मध्ये त्याचा विचार होतो. विमान सर प्रॉब्ली विल अग्री विथ इट, की माझं जे स्किल सेट्स आहे ते मी कुठे कुठे वापरू शकतो, त्या हिशोबाने ते आहे. दुसरी एक गोष्ट बिमन सर बोलत असताना मला जी जाणवली आणि खूप महत्वाची आहे ती म्हणजे मी ऍक्च्युली सांगणार होतो बट आय स्लिप्ड इट, सो थँक्स टू बिमन सर, की आपला कस्टमर कसा चेंज होणार आहे ना ते पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो आपण विचार करत नाही, फक्त माझा कस्टमर कोण हा विचार न करता त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. हाऊ इज ही चेंजिंग, 5 वर्ष अगोदर कसा होता आणि आता 5 वर्षानंतर कसा असणार आहे, तो सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण यू प्रिपेअर, यू अंडरस्टँड हाऊ ही इज इव्हॉल्विंग. ते डेमोग्राफिक सायकोग्राफिक आपण जे मागच्या सेशन मध्ये बोललो ते चेंज होणार मग त्याचे, आणि त्या हिशोबाने आपण सुद्धा तसं असणं गरजेचं आहे. तर फक्त कस्टमर कोण हाच गरजेचं नाहीये. नेक्स्ट स्टेप इज हाऊ ही इज चेंजिंग और हाऊ ही इज इव्हॉल्विंग. दॅट इज कस्टमर जर्नी. येस, कस्टमर जर्नी. अजून एक गोष्ट काय माहितीये का, की तो तुम्ही जे म्हणलात ना, जरी स्किल सेट दुसऱ्या इंडस्ट्रीला लागणे, ते कधी याला खूप महत्व आहे सर. जर सुरुवातीला सर काय म्हणलेत की स्टार्टअप आहे की नाही, स्टार्टअप मध्ये माझा अजून कॅश फ्लो निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हे बघण्याची अतिशय गरज आहे. इफ आय एम ऑन द पॉझिटिव्ह कॅश फ्लो, देन आय कॅन प्ले विथ सम मनी अँड आय कॅन डू, देन इट कॅन बी कॉल्ड एज एक्सपान्शन. ओके, एक्सपान्शन इज व्हॉट विनीत सर इज डुईंग, इज प्रॉबेबली इज एनहान्समेंट. व्हॉट एव्हर जे करतात त्याच्यामध्येच काहीतरी एफर्ट्स वेगळे करतात. एंटायरली 180 डिग्री दुसरं मार्केट माझ्या प्रॉडक्टला बघणे हे कधी अफोर्ड करू शकू, की तिकडे माझ्याकडे ऍडिशनल रिसोर्स आणि R&D थोडासा बिल्ड झालेला आहे, रिझॉर्ट सर्व्हिस, तेव्हा मी हे करू शकणं मला स्वाभाविक वाटतं म्हणजे असं. सो दॅट इज कुठल्या स्टेजला आहे त्याला पण महत्व आहे, नाही का. त्याच्यामध्ये सर बिमन सर आप बोलना चाहेंगे कुछ? नो प्लीज कॅरी ऑन. त्याच्यामध्ये ना सर हल्ली स्टार्टअप इंडस्ट्रीज मध्ये जे तुम्ही
लेक्चर्स वगैरे किंवा सेशन वगैरे ऑनलाईन व्हिडिओज आहेत ते ऐकलेत, तर पिवोटिंग करून एक शब्द आहे. तो आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये कुठे काय चेंजेस करायचे, कुठला प्रोडक्ट. सो मेनी अ टाइम स्टार्टअप्स कुठल्या प्रोडक्टने स्टार्ट होतात आणि ते कुठे जातात त्याच्यामध्ये बराचसा फरक पडतो आणि तो जर्नी जी आहे त्याच्यामध्ये हे चेंजेस होत राहतात. सो तुम्ही सांगताय ते एका प्रकारे बरोबर आहे, पण त्याचे बरेचसे असे काय बोलतात ना, डिफरंट पर्स्पेक्टिव्ह निघतात त्याचे. तसं सिंपल एक्झाम्पल देतो गुगलचं. गुगल डिड नॉट स्टार्ट ॲज अ सर्च इंजिन. इट स्टार्टेड ॲज की हाऊ टू मेक सर्च बेटर. त्यांना जी सर्च करत होते ते भेटत नव्हते, खूप किचकट होतं सर्च. जो रिझल्ट आहे तो भलताच काहीतरी. दे स्टार्टेड ॲज हाऊ टू मेक सर्च बेटर आणि देन प्रवास झाला सर्च इंजिन पर्यंत. सो दॅट चेंजेस विल हॅपन इन अ स्टार्टअप्स लाईफ. ते गरजेचे आहे, पण त्याच्यासाठी जी पिवोटिंग करावी लागते ती मानसिकता थोडी वेगळी आहे. टिल दे फिगर आउट these things happen. आणि दुसरा एक सिंपल एक्झाम्पल देतो इंस्टाग्रामचा. इंस्टाग्राम अर्लियर वॉज नोन एज बर्बन, BURBN. यू कॅन गो अँड गुगल फॉर इट. आणि त्याच्यामध्ये फीचर्स आणि मग देन दे स्टार्टेड की ओके हे पण होतंय ते पण होतंय, मग इथे फोकस करूया. अँड देन दे स्टार्टेड फ्रॉम देअर अँड देन दे स्टार्टेड फोकसिंग ऑन द फोटो शेअरिंग अँड लाइकिंग आणि फिल्टर. त्याच गोष्टींवर बाकीच्या गोष्टी त्यांनी सोडून दिल्या इंस्टाग्रामच्या सुरुवातीला. दिस थिंग्स हॅपन स्टार्टअपच्या याच्यामध्ये, ते कॉमन आहे सर. राइट, मेरे ख्याल से व्हाट्सएप का भी जर्नी ऐसा ही है ना. व्हेन दे स्टार्टेड दे जस्ट वांटेड टू हैव इट एज अ वेरी क्विक चैट सॉल्यूशन, बट नाउ इट हैज टर्न्ड इनटू बिझनेस सॉल्यूशन्स आल्सो. आणि हा एक जे ह्याच्यामध्ये आता एवढी उदाहरणं झाली आहेत ना सर, दॅट इट can be termed as a general phenomena. Most of the consumer internet businesses started with absolute shitty products. Those who are now ruling the market. So they figured it out in the journey itself. मतलब Orkut के बाद Facebook आने के बाद Facebook actually made it lot more integration, which is why now they are holding that pioneer position. So they obviously were not started off with this. एक चीज मैं ऐड करना चाहता हूँ. सॉरी सौमित्र सर, आप कुछ बोल रहे थे? नाही संपवा तुमचं. ओके, सिर्फ एक 2 मिनट 3 मिनट लूंगा मैं. आई डोंट नो वेदर इट इज रिलेवेंट और नॉट, बट मुझे लगता है कि थोड़ा रिलेवेंट है. अभी रिसेंटली मैं एक पर्सन को मिला था. हिज नेम इज मुरलीधर सारडा. विनीत सर जानते हैं उनको, और सारडा जी सौमित्र सर को जानते हैं somehow. So he's a person who actually gathered lot of people from different walks of life, and mostly there are people who are trainers, professionals, consultants, also doctors, all different categories. और उनके पास I don't know hundreds of WhatsApp group he is running, and निस्वार्थ भाव से वो काफी दिनों से चला रहे हैं. अच्छा. Of course his major business is e-tendering का था. काफी सालों से उन्होंने वो सब, उनके पास काफी अच्छा खासा डेटाबेस भी है, और आज तक उन्होंने डेटा बेचा नहीं था. एंड देन सडनली समबडी केम एंड अप्रोच्ड हिम. कोई लोन कंसल्टेंट था, एंड ही सेड कि यार मुझे डॉक्टर्स का डेटाबेस चाहिए, तो मुझे कुछ 500 डॉक्टर्स का नाम नंबर दे दो, बिकॉज आई वांट टू टारगेट दैट सेगमेंट. क्योंकि डॉक्टर्स को कुछ ना कुछ अपग्रेड, क्लिनिक में कुछ नया इक्विपमेंट्स लेना है या वगैरह वगैरह, तो पैसों की हर एक को जरूरत होती है. लोन कंसल्टेंट्स आर देयर टू हेल्प देम. तो उसने सीधा सीधा खुद तो हिसाब किताब लगाया और बोला कि मैं 500 डॉक्टर का डेटा देता हूँ पुणे बेस्ड, एंड आई विल चार्ज यू 5,000 रुपीज. सो पर लाइन इट वाज 10 रुपीज. तो उसका वो डील हो गया, एंड ही वाज वेरी हैप्पी अबाउट इट, एंड ही वाज जस्ट आस्किंग मी एज अ क्वेरी कि आपको क्या लगता है, मुझे ये करना चाहिए? अगर मैं थोड़ा उसका मार्केटिंग भी करता हूँ और मैं डेटा बेचना चाहता हूँ. और ही ऑल्सो शोड मी दैट स्क्रीनशॉट. ही वाज वेरी हैप्पी. मैं बोला आज जिसको आपने 500 लाइन का डेटाबेस पर लाइन 10 रुपीज के हिसाब से बेचा है, वेरी सून ही इज गोइंग टू फिगर आउट कि ये तो मैंने बहुत पैसा दे दिया, शायद 50 गुना ज्यादा दिया. क्योंकि आपको पता है 2.5 लाख सीईओ का डेटाबेस, इतने कॉर्पोरेट का डेटाबेस, उसका सीडी मिलता था पहले. नाउ दोज आर अवेलेबल इन डिफरेंट फॉर्मेट, और वो 2 पैसे 3 पैसे पर लाइन मिलता है. तो व्हाट आई सजेस्टेड टू हिम, और ये पॉइंट मैं एक्चुअली बोलना चाहता हूँ. मैंने उनको क्या बोला कि ट्राई टू लुक एट इट स्लाइटली डिफरेंटली, कि वो डेटा लोन कंसल्टेंट आपसे लेके गया, ट्राई टू अंडरस्टैंड हिज जर्नी. नाउ वो डेटा लेके बैठने तो वाला है नहीं. उसने तो आपको पर्पस बता दिया कि ही इज टारगेटिंग डॉक्टर्स.
तो वो डॉक्टर सॉरी वो लोन कंसल्टेंट इज गोइंग टू नाउ प्ले विद दिस डेटा एंड ही इज गोइंग टू टेक 5, 6, 10 स्टेप्स। कोल्ड कॉलिंग से शुरुआत होता है, फिर बाद में अपना ऑफरिंग देता है, मीटिंग करता है, फिर बाद में प्रपोजल देता है, फिर वो निगोशिएट होता है और बाद में क्लोज होता है। तो आउट ऑफ 500 में बी ही सक्सेसफुल इन 5 केसेस। तो उसकी जो 7, 8, 10 स्टेप्स है, क्या आप 2 स्टेप और करके उसको डेटा दोगे क्या? देन व्हाट इज हैपनिंग इज कि वो लोन कंसल्टेंट को वो कोल्ड कॉलिंग या उसका जो भी थोड़ा बहुत किट वाला जो काम है, पहले 2-3 स्टेप वो खुद कर लेगा। मतलब मिस्टर सारडा को मैंने सजेस्ट किया कि आप वो आप करके दे दो। यू जस्ट हैव टू पुट टेलीकॉलर्स एंड उसको एक्सपर्ट होने का जरूरत नहीं है। जो भी आपसे डेटा मांगता है उसका बिजनेस समझ के लो, उसकी पिच क्या है, उसकी क्या रिक्वायरमेंट है, एक बेसिक नॉलेज बेस आपका क्रिएट करो, उसके हिसाब से आपका सेलिंग स्क्रिप्ट तैयार करो, पुट द टेलीकॉलर्स ऑन द जॉब एंड गिव हिम ओनली द क्वालिफाइड डेटा। So what happens here is कि you are entering into customer zone of activities, और वो जोन में से अगर 2-3 आप एक्टिविटी आप ले लेते हो तो आई थिंक कस्टमर्स विल लाइक इट मोर। इफ यू रिमेम्बर सौमित्र सर, पराग कंडरकर का एक डोर ओपनर सर्विस था वेयर ही वाज सेलिंग द लीड, क्वालिफाइड लीड, जहाँ पे डोर ओपनर मतलब ऑफ कोर्स इसका टिकट साइज ज्यादा था। ही वाज सेलिंग एसएपी लाइक सॉफ्टवेयर या ऐसे सॉल्यूशंस जहाँ पे 40-50 लाख का इन्वेस्टमेंट मिनिमम होता है, बट ही वाज चार्जिंग पर लीड 20,000 रुपीज। लेकिन वो लीड सिर्फ लीड ही नहीं बेचता था, इट वाज अ डोर ओपनर सर्विस वेयर यू स्ट्रेट अवे गेट एन एंट्री इनटू डिसीजन मेकर्स केबिन एंड स्ट्रेट अवे स्टार्ट पिचिंग योर गिविंग योर सेल्स पिच और मेक योर प्रेजेंटेशन। तो आई थिंक ये भी हमें थोड़ा सोचना चाहिए कि हम कस्टमर हमसे जो माल लेता है उसका वो क्या करता है, उसमें 2 चीज और हम वैल्यू एड कर सकते हैं क्या, दैट कैन क्रिएट अ डिफरेंशिएटर। This is value proposition. Definitely create a difference. या This is absolutely value proposition. हाँ, क्योंकि हाँ प्रोडक्ट तो सब लोग बेचते हैं और वो सब लोग वो फिर बाद में मधुमक्खी के छत्ते के जैसे इतने सारी मक्खियां आ जाती है। व्हाट यू आर डूइंग देयर आर 1000 अदर्स आर आल्सो डूइंग। माय गेट अभी वैसे ही है ना, मेरे को लास्ट वीक किसी ने अप्रोच किया। हाँ दे आर सेलिंग द डेटा। या नाही बिलकुल सही आहे। मैं दोन गोष्टी मी सांगू इच्छितो। एक म्हणजे मी जरा स्पॉटलाइट करून घेतो, एक मिनिट ऍड स्पॉटलाइट। ओके, मला पहिली गोष्ट एक सांगायची की मगाशी विसरता कामा नये। मगाशी अँथोनी सर म्हणले की फेसबुक आणखी इंस्टाग्रामला टार्गेट करून त्याला हाय एंडचे कस्टमर मिळतात का? मिळतात सर, आपली चुकीची समजूत आहे की मिळत नाहीत। तुम्हाला सांगतो कशा मिळतात। बेसिकली फेसबुक अँड इंस्टाग्राम इज अ इंटरप्शन ऍडव्हर्टाइजमेंट, इट इज नॉट सर्च ऍडव्हर्टाइजमेंट, इट इंटरप्ट्स यू। तुम्ही असं म्हणू शकता का की भवानी पेठ किंवा मुंबईच्या भाषेत बोलायचं, चिरा बाजारात जाताना एका ठिकाणी गाडी थांबली आणि तिथे एक बॅनर लागला आणि तो करोडो रुपयाच्या जेवरचा बॅनर असू शकतो ना तो। कुर्ल्यावरनं जाताना, कुर्ल्यामध्ये लोकसंख्या लो याची आहे म्हणून तिकडे 5 स्टारचं हॉटेलचं कुपन विकलं जात नाही का? विकलं जातं, बिकॉज इट इज ऑन द वे, इट इज इंटरप्शन एडवर्टाइजमेंट। फेसबुक इंस्टाग्राम इज इंटरप्शन एडवर्टाइजमेंट नंबर 1। प्लस आपको मालूम चाहिए कि टारगेट कैसा करते हैं। यू कैन ओनली टारगेट द पीपल हु हैव आईफोन, इज ओनली पॉसिबल विद फेसबुक। आई एम टेलिंग यू, खाली आईफोन के लोग आप टारगेट कर सकते हो। मैंने किया अभी, और हाँ, इट कॉस्टेड दैट गाय 340-350 रुपीज पर लीड। ओके, बट उसमें से 5 लीड मिले महीने भर में, उसमें के 2 कन्वर्ट हुए। द कॉस्ट वाज 11 lakhs डील का कॉस्ट। आप सोचो, फेसबुक आप जो बोल रहे हो ना लो है, नो इट इज नॉट लाइक दैट। आपको कैंपेन चाहिए, आगे पीछे अगल बगल चाहिए, खाली फेसबुक लीड पे चलेगा नहीं है। So that is what I'm doing now. What I'm doing is I am giving you के लैंडिंग पेज चाहिए, उसमें स्क्रिप्ट बराबर से चाहिए, कैचिंग चाहिए, उसको फॉलो अप होना चाहिए, बाद में कन्वर्ट होना चाहिए, पूरा सर्विस देंगे। और मैंने एक पहले क्या रखा हुआ है इसमें उसूल कि मैं कॉल नहीं करूंगा। दिस इज व्हाट आई हैव डिसाइडेड, विदाउट कॉलिंग इट शुड बी क्वालिफाइड द लीड। तो दिस इज व्हाट इज आई हैव मेड। ये मेरा क्या बोल सकते हैं आप इसको, भाषा में कुछ भी बोल सकते हैं, ऑफरिंग बोल सकते हैं, कुछ भी बोल सकते हैं। क्या बोला सर? नहीं, आपका म्यूट है सर, म्यूट पे आप सर, आपका आईपी है ये। हाँ, हो सकता है। तो दिस इज व्हाट मेक्स इट। तो आप ये पक्का ठान लो, ये आप बोलेंगे तो तकलीफ हो जाएगी, मतलब आपको पता नाही होगा, तुम्हाला माहिती नसतं पॉसिबल। त्याच्याकरता आपण निवडकलाय ना। येस, आपण आपले गाळलेले सगळं करून केलेले एक्सपिरियन्स इकडे शेअर करतोय।
आणि हाच आपला पर्पज आहे करायचा. आता राजूरकर सरांनी मला गेलो एकदा, राजूरकर सर तुम्ही काय नाही, मी या हिशोबाने विचारच केला नव्हता मी. नाव इंटरप्शन ऍडव्हर्टाइजमेंट सर, ये आप नया टर्म है, आप सोच के देखो इसके ऊपर. इंटरप्शन तुम्हाला मध्ये खाच का नाही, टीव्हीवर काय करतात मध्ये काय करतात, गावरान सिरियल असते आणि त्याच्यामध्ये रांका ज्वेलरची जाहिरात आहे, असते का नाही? अभी मैंने देखा ऍडव्हर्टाइजमेंट, राजाराम पुलाच्या पलीकडे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, एरिया इज दॅट वे लो प्रोफाईल बोलतात सर. गॉट इट माय मिस्टेक. नाही मिस्टेक नाही, आपण जस्ट बोल रहा हूं. म्हणजे ते काय ना, लक्झरी मार्केट जो मर्सिडीजचं जे बिगेस्ट कस्टमर आहे तो टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये त्यांचे सेल्स जास्त होत आहेत. कोल्हापुरात आहे, लुधियानाला आहे. नाही, अँड वन मोर थिंग सर, हाऊ यू केसरी आणि हाऊ यू टेक द कंटेंट आउट. अभि राजाराम पुला ना, विनीत, राजाराम पुलाकडनं आपण विठ्ठल मंदिराकडनं जातो, तिकडे पुढे एक जाहिरात लावली, ती बघा तुम्ही जरूर. राका ज्वेलरची जाहिरात आहे, ती एक घरगुती बाई आहे आणि ती एकदम चांगल्या जेवावर घेऊन चीज हरमनायचे किंवा समथिंग लाईक दॅट. उसका कैप्शन क्या है, क्रांती नारी. सी अंडरस्टँड, क्रांती नारी शब्दांमध्ये जी ताकद आहे ना, ती कशातच नाही. तो इंटरप्ट कर दिया, शब्द फेक दिए, कन्वर्ट कर लिया, ऐसा है. विना आणि केसरीचा जो बाहेरच्या ट्रिप्स आहेत ना, त्याचा सगळा क्लायंट हा ग्रामीण आहे. आश्चर्य वाटत खूप क्लायंट ग्रामीण भागातून आहेत. आता मी स्पॉटलाइट काउंट करतो, सगळे स्पॉटलाइट व्हायला लागलेत. रिमूव्ह ऑल स्पॉटलाइट्स. येस, करेक्ट. राजूरकर, तुमचं एक उदाहरण मला गेल्या वेळी द्यायचं होतं. आपण गेल्या वेळी बोललो होतो, एक्झिक्युशन बद्दल बोललो होतो, मग आठवत असेल तुम्हाला. तर त्यातलं मी पण खूप डिटेलमध्ये वाचतोय पुस्तक ते. तर त्याच्यामध्ये हा महत्वाचा विषय आहे की फ्रीजिंग करणं, आणखीन पहिले धंद्याला लावणे कंपनी, महत्वाचं सगळ्यात विषय, आणि मग हे उद्योग करणे सगळे. तर त्याला खूपच महत्व आहे. इट्स अ गुड बुक. एनिवे, शशी संजीवन, तुम्ही कुठे जात होता सध्या? वाकडे साहेब कुठे दिल्लीला कुठेतरी आहेत वाटतं का, आउट ऑफ इंडिया आहेत, माहिती नाही. वाकडे सर, आदिती तुला काहीतरी सांगायचं होतं ना? आदिती आणि साखणकर सर पण आहेत आपल्याकडे. श्रीपाद सर. हो सर, होऊ दे बाकीच्यांचं सगळं मेन ह्याचं काम, मी फक्त नंतर एक बोलीन 1 मिनिट. चालेल. काय बोलायचं अजून कोणाला? मोरलेस कवर्ड मला वाटतं. पण मस्त, चांगला घेतला, मला कळलं ते. मला निसर्ग म्हणला होता आधी, अजून एक पॉईंट घ्यायला लागेल, एकदम भारी आहे ते. आणि ती तुम्ही स्लाइड टाकली ती मस्त एकदम. मी शेअर करतो नंतर ग्रुपवर. चालेल. ग्रुपवर जरूर शेअर करा. हा सर, श्रीपद सर, तुमची थोडीशी ओळख द्या, थोडक्यात ओळख द्या. नमस्कार, मी श्रीपद चाकणकर, ठाण्याला राहतो. गेले 20 वर्ष मी इंटरनॅशनल टूर्स करतोय आणि 5 वर्षापासून मी ऑर्गॅनिक सुरू केलंय, पण त्याला अजून तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही, म्हणून मला घोटीकर साहेबांचा मला कोणी कॉन्टॅक्ट दिला, आमच्या एक मित्रांनी, आणि मग बऱ्याच नवीन गोष्टी कळतायत, पण त्या खूप कठीण आहेत ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये मी बघितलं. पण करूया, म्हणजे चाललंय काही गोष्टी. हरकत नाही, काहीच हरकत नाही. येस, वाकडे सर, फक्त काय मला माहिती नाही काय परिस्थिती त्यांची. आणि माईकवाली, तुझ्या काहीतरी तुला अनाऊन्स करायचं होतं काहीतरी. हा सर. हा, बोल. हा, ओके. नाही, अनाउन्स नाही, मला फक्त आय जस्ट काय म्हणतो, वॉन्टेड टू शेअर माय वन ऑफ द अचिव्हमेंट्स यू कॅन से, की जी म्हणजे ह्या आताच्या संडेला, आज फ्रायडे, मागच्या संडेला मी एक इव्हेंट अँकरिंग केलं त्याचं, एका इव्हेंटचं. जो इव्हेंट होता अर्थक्रांतीने ऑर्गनाईज केलेला. इट वॉज अ कम्प्लिटली हिंदी इंग्लिश अशा प्रकारचा तो हे होता, मराठी पण होतो ऑफकोर्स, पण ex president of India Ramnathji Kovind was invited for that, आणि along with him current आपले काय म्हणतात, आपले सीएम शिंदे साहेब पण होते, आणि VK सिंग, आपले जे एक्स आर्मी चीफ, सेनाध्यक्ष ऑफ इंडिया होते, ते दोघं पण इन्व्हायटेड होते. पण दोघांना ऐनवेळी कार्यव्यस्ततेमुळे काही येता आलं नाही. सीएम साहेब आणि हे पण येऊन पुण्यातनं गेले, पण त्यांना थांबता आलं नाही. पण प्रेसिडेंट कोविंदजी तिथे होते पूर्ण वेळ, आणि तो सगळा इव्हेंट मला अँकर करायला मिळाला. आणि इट वॉज
Thank you. It was a very, very, very prestigious milestone for me in my career की अशा प्रकारची ह्या प्रोटोकॉलची आणि या ह्याची व्यक्ती अशी आपल्याला मिळणं हे खरंच शक्य नसतं. परत पुढे जाऊन कदाचित कधी सीएमचे ह्याचे मिळतील. मी आतापर्यंत गृहराज्यमंत्री आणि मिनिस्टर ऑफ सुभाष देसाई, इंडस्ट्री मिनिस्टर्स, MCCIचे वगैरे तसे केलेले आहेत मिनिस्टर लोकांचे. पण प्रेसिडेंट ऑफ इंडिया एक्स म्हणल्यावर आता दोनच राहतं, एक तर करंट प्रेसिडेंट आणि मोदी, दोनच राहिले आता. बाकी सगळं झालं ते पण होतील. असं म्हणल्यासारखं आहे. तर तो खरंच खूप अनुभव छान होता. आणि म्हणजे अगदी एक छोटस सांगायचं तर माझ्यासाठी ती खूप मोठी आहे की उठताना सगळं झाल्यावर जेव्हा ते निघत होते स्टेजवरनं खाली उतरत होते, तर माझ्या पोडियमच्या अगदी तिथूनच त्यांच्या स्टेप्स होत्या. आणि तिथं ते थांबून माझ्याशी एक 4 ते 5 वाक्य असं बोलले, चलिए मॅडम, थँक्यू सो मच, निकलता हूँ, मिलते हैं फिर से, किंवा हे असं असं 4-5 वाक्य ते स्वतः कोविंदची तिथे थांबून माझ्याशी बोलले. म्हणजे खरं काहीही घेणं देणं नाही, म्हणजे काहीच त्यांना गरज नाही बरं का माझ्याशी बोलायची किंवा काही. पण इट वॉज लाईक अ वाव थिंग फॉर मी. आणि आम्ही अर्थक्रांती म्हणजे तो अत्यंत काय म्हणतो क्रिस्प असाच ठेवला होता कार्यक्रम. एकदम टाइमशीर 1 तासात, म्हणजे 1 तासात बॅक टू बॅक सगळा संपला. कोणीही फालतू लोक स्टेजवर नाहीत. फक्त 2 PSO सिक्युरिटी ऑफिसर्स ऑफ प्रेसिडेंट ह्याच्यावर होते, त्यांच्या मॅडम होत्या पत्नी, आणि एक अर्थक्रांतीचा व्यक्ती आणि एक चतुर्वेदी कर्नल ऐनवेळी मग घेतले होते स्टेजवर, कारण VK सिंग येऊ शकले नाहीत म्हणून. तर ओव्हरऑल त्यांचा तो जो सिक्युरिटी हेड होते, ते सिंग म्हणून एक जण होते, ते तर माझ्याशी एवढे हे होऊन कॅज्युअल हे होऊन बोलत होते. अख्खा इव्हेंट ते माझ्याशी मध्ये मागे येऊन बोलत होते. म्हणजे ही वॉज लाईक अ नेक्स्ट राईट हँड ऑफ प्रेसिडेंट होते ते, की ज्यांनी सांगितल्याशिवाय ते आधी अर्धा तास स्टेजवर आले होते स्क्रुटिनी आणि हे सगळं करायला, हे ठीक आहे का, ते ठीक आहे का वगैरे. तर ते सगळं अनुभव खूप आहे. मी अर्धा तास बोलू शकते, नको ना, टाइम नाही घेत जास्ती, तुमच्या सगळ्यांचा वेळ नाही घेत. पण एक जस्ट आय वॉन्टेड टू शेअर दॅट हॅपीनेस. आणि एक महत्वाचं म्हणजे मी भीमन सरांना यासाठी इन्व्हाइट केलं होतं. सो ही वॉज देअर. काय म्हणतो आपण, एक्सपिरियन्स त्यांनी घेतलाय, तर मला आवडेल त्यांच्याकडनं काही 2 वाक्य ऐकायला, त्यांना कसं वाटलं. ही वॉज इन्व्हाइटेड. Yes, first of all, thank you Aditi ji, आपने इनवाइट किया, कंसीडर किया मुझे, एंड इट वाज रियली अ प्लेजर. शुरू में इनविटेशन तो मैंने आपका एक्सेप्ट कर लिया. आई रीच टू द इवेंट. फिर बाद में 1-8 घंटा शायद वेट करना पड़ा, बिकॉज वो सिक्योरिटी प्रोटोकॉल वगैरह होता है. एंड देन आई स्टार्टेड फीलिंग रियली बोर्ड कि ये आगे क्या होने वाला है. बट एक बार इवेंट शुरू हुआ, ऑफ कोर्स आपने ही उद्घोष किया था उसका. यू डिड अ फंटास्टिक जॉब, एंड आई थिंक उसकी वजह से ही आपके साथ ये जो बाकी लोगों ने इंटरेक्ट किया, और राष्ट्रपति जी ने, भूतपूर्व राष्ट्रपति जी ने जो इंटरेक्ट किया, सो दैट्स वो एक प्रमाण है. राष्ट्रपति का सिलेक्शन जो मोदी साहब करते हैं, मैं मोदी की वाहवाही नहीं कर रहा हूँ यहाँ पे, लेकिन जब उन्होंने ये सिलेक्ट किया एज ए बीजेपी, या उसमें भी 4-5 लोग रहेंगे, बट ये एक चीज का प्रमाण देखने को मिला कि वो एकदम प्रखर व्यक्ति को सिलेक्ट करते हैं. अर्थ क्रांति का जो ये इवेंट था ना, दैट उसका जो थीम था वाज टू बेसिकली डिक्लेयर 60+ people as senior citizen and national assets, and provide some privileges to them. वो उसका एक छोटा मोटा एक प्रपोजल था, और उसका एक अच्छा सा AVB बनाया था उन्होंने. उसके ऊपर जो राष्ट्रपति ने भाषण दिया, ही कोटेड यजुर्वेदा. यजुर्वेदा में सीनियर सिटीजन्स के लिए क्या कहा गया, एंड ही वाज हार्डली लुकिंग एट द पेपर. वो पेपर लाए थे, लेकिन सीधा ऑडियंस को फेस करके ही बोल रहे थे. यजुर्वेदा को उन्होंने कोट किया. देन ही ऑल्सो कोटेड जो अलग अलग गवर्नमेंट स्कीम्स होती है, वहां पे इनका ये प्रपोजल कहाँ पे फिट होता है, सो व्हाई दिस इज रिक्वायर्ड. और उन्होंने ये भी सजेशन दिया इन अ वेरी वेरी पोलाइट वे कि आप उसको राष्ट्रीय संपदा मत बोलो. संपदा मतलब एसेट्स इंग्लिश में, और एसेट इज स्लाइटली ए नेगेटिव वर्ड अगर इफ इट इज यूज्ड फॉर ए पर्सन. ओके, हम काफी बार ऑर्गेनाइजेशन में भी बोलते हैं ना, यू आर ए ग्रेट एसेट टू द कंपनी वगैरह, मतलब वो स्लाइटली नेगेटिव टोन में जाता है. सो उनको राष्ट्रीय धरोहर आप डिक्लेयर करो. यस. तो ये उसका पोलाइटनेस, उनका डेप्थ ऑफ नॉलेज, और बाकी सब तो उन्होंने बहुत ही लोगों से मिले. वो जब बाहर निकले तो आई वॉज फॉर्चुनेट टू शेक हैंड्स विथ हिम.
तो Okay. वो शायद अदिति जी ने नहीं देखा बिकॉज क्योंकि वो अंदर थी। हाँ, मुझे तो बट वो जब बिल्कुल बाहर आए ना तो दैट अपॉर्चुनिटी आल्सो आई गॉट वेरी 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 क्लोज-अप्स आल्सो, मैं शेयर वाह, करूँ। वाह। नहीं हाँ। मतलब सच में, पर मुझे भी ऐसे ये लग रहा था कि अरे पता नहीं इनके बारे में कभी ज्यादा कुछ सुना नहीं है, ज्यादा कुछ ये हाँ नहीं किया है, सिंस ही वाज फ्रॉम हरियाणा और वो उस साइड से है सर, उत्तर प्रदेश और हाँ वो यूपी तो से। पता नहीं महाराष्ट्र में उतनी उनकी ये नहीं थी। जब प्रतिभा पाटिल होती थी तो महाराष्ट्र में हमेशा कुछ ना कुछ न्यूज में आना, उनके पेपर में कुछ उसके बारे में आना, ये चलता रहता था। मगर इनके पूरे 5 साल के टेन्योर में पर्सनली मैं अगर बोलूं तो मुझे ज्यादा इनके बारे में कुछ न्यूज अपडेट, वो क्या डिसीजन ले रहे हैं, हाउ ही इज वर्सेटाइल, कुछ पता नहीं था। फ्रैंकली स्पीकिंग ये शो करना था, इसके लिए मैं पूरा महीना ही भर से ये चल रहा था, उन लोगों ने मुझे कांटेक्ट किया था, मैंने बहुत सारा रिसर्च किया, फिर उनके बारे में पढ़ा सुना, सब कुछ ये किया था। तब मुझे पता चला कि यार नहीं, ही इज अ वेरी डाउन टू अर्थ, वेरी बहुत ग्राउंडेड फैमिली से, बहुत ही पुअर बैकग्राउंड से वो आए हैं और वो बहुत काम करते हैं पुअर लोगों के लिए, छोटे छोटे दलित वर्ग से, बहुत ही नीचे के दलित वर्ग से वो आए हैं। और 8-10 किलोमीटर ही वाज यूज्ड टू वॉक टू रीच अ स्कूल। 8वीं 9वीं में उनके इसमें वो 8-9 किलोमीटर चल के जाते थे सिर्फ स्कूल को पहुंचने में, इतने गरीब इससे वो आए थे। तो बहुत है बात करने में, मगर यस डेफिनेटली उन्होंने जो ग्रेट स्पीच दिया यस। ना, और ये उन्होंने जो पूरा speech दिया, प्रोग्राम उनको का एंकरिंग allotted time 10-12 मिनट का था, मगर वो ऑलमोस्ट 20 मिनट्स तक वो बात कर रहे थे और बहुत दिल से, मन से बहुत कुछ बातें की उन्होंने। बट और ये पूरा प्रोग्राम का एंकरिंग अदिति जी ने हिंदी में किया था। हाँ जी और वो भी बहुत ज्यादा शुद्ध, महामहिम, अनुबोधन, उद्बोधन, निर्गमन, आगमन करके माय गॉड, माझी बोबडी वळायची वेळ आली होती, मी इतकं पाठांतर, इतक्या गोष्टी त्याच्यासाठी Anyway, प्रिपेअर याला धरून मला 2 गोष्टी सांगायच्यात. म्हणजे मी धंद्यावरती बोलतोय जास्ती जरा, कारण शेवटी आपण त्याच्याकरता जमलेलो आहे आणि त्याचं करायलाच पाहिजे. तर तुमचे आता पर्टिक्युलर आदिती, तुझं काय पुढचा पाऊल मधला कुठला व्हिडिओ? मी गेल्या वेळी निशांतला पण सांगितलंय आणि परत सगळ्यांना सांगतोय की आपण शनिवार हा राखून कशासाठी ठेवतोय माहितीये का आता, की पुढच्या आठवड्यातले माझे काही इव्हेंट्स असतील, माझे काही ट्रेनिंग असतील माझी, तर मी टाकता येईल. ट्रेनिंगवाल्यांना ट्रेनिंगचं टाकता येतं किंवा काय असेल तर. आदिती, तुला तुझ्या एखादा झालेला इंटरव्ह्यू असेल, आता हा तू अनुभव सांगितलायस, त्याची कुठे लिंक टाकता येईल. कारण लिंक का टाकायची की हे पसरचं तेव्हा लोक बघू शकतात बोलल्याबरोबर. कारण आपला जो सांगतो ना, हा आपण रेकॉर्डिंग करतो आणि माझा अनुभव उलटा आहे. माझा अनुभव उलटा आहे की ज्या व्हिडिओला कमीत कमी व्ह्यू असतात ना, त्यांना कन्व्हर्जन जास्त मिळतं, कारण तेच लोक बघतात ज्यांना त्याचे काहीतरी काम असतं. तर आपण हे सुरू करतोय. तर शनिवारी आवर्जून तुम्ही सांगत जा, एकदा शुक्रवारी येऊन सांगत जा काय आहे ते. जसं सरांना मी आता सांगितलंय, तर प्रत्येकाने आपलं जमल्यास ऍटलिस्ट मी जेवढं टाकलं तेवढी टाका. सौमित्र डिजिटल मार्केटिंग कन्सल्टन्सी आणि नंबर हे टाका. ही एक गोष्ट आपण आवर्जून करूया की काय ऑफर्स आहेत. निशांतला मी सांगितलं तसं की त्याचे ते काय अँथनी सर बोला, काय म्हणताय? नाही एक अनाउन्समेंट करायची आहे, तुम्ही बोला नंतर मग. हा, मी 1-2 मिनिटात माझा पॉईंट मिस होईल माझा, म्हणून सांगतो. कारण मी जरा थोडीशी धंद्याची गोष्ट बोलतोय. नाही बोला. दुसरी मला धंद्याची गोष्ट अशी बोलायची की मी गेल्या वेळेस बोललो होतो की मी बँगलोरला चाललेलो आहे, तर तेव्हा आपण एक आपली एक लिस्ट बनवूया का प्रिंटेड. काय येईल तर आपण एक्सपेन्स हे करून घेऊ ना, स्प्लिट करून घेऊ. पण कोणीतरी इनिशिएटिव्ह जर घेतला आपल्यापैकी एखाद्या व्यक्तीने, तर एक प्रिंटेड लिस्ट कशी का असे ना, पण एक प्रिंटेड लिस्ट बनवूया आणि ती प्रत्येकाकडे ठेवूया. 20-20 कॉपी तर ठेवूया किंवा सॉफ्ट कॉपी तर ठेवूया. जाताना मला ते हँडओव्हर करता येतं. आता मी त्या दिवशी बँगलोरला 5-7 दिवस होतो आणि आय मेट अ नंबर ऑफ पीपल ओव्हर दॅट. तर ते मला हँडओव्हर करता आलं असतं. त्याची व्हॅल्यू वेगळी आहे त्या गोष्टीची, कळलं का? तर ही एक लिस्ट करायचं डोक्यात आहे. आणि शिवाय तुमच्या पण प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये अजून एक माझ्या डोक्यात आयडिया अशी आहे की आपली प्रत्येकाची एक निश लिस्ट असते. एक 20-25-30 लोक आपले असे असतात की त्यांना आपण आवर्जून सांगू शकतो की हे माझे मित्र आहेत किंवा यांचा हा प्रोग्राम आहे, तू जरूर बघ. विमान सरांचा नेगोशिएशन स्किलचा व्यवसाय असो किंवा तुमचा अँथनी सरांचं बिझनेस मॉडेल कॅनव्हास असो किंवा विनीतचा एखादा त्यांनी स्पॉन्सर केलेला कार्यक्रम असो, तरी सुद्धा मला सांगता यायला पाहिजे ना, किंवा वाईटात वाईट स्टेटसला लावता येतं. मला एकदम मास मार्केटिंग करायचं नाहीये, बरोबर. परंतु मला सांगता यायला पाहिजे की हे 4 गोष्टी आहेत. तर आपण पहिले निदान आपल्याला स्वतःलाच एकमेकांना सांगूया. म्हणून शनिवारी आपण सुरुवात करूया सांगायला की माझं हे आठवड्यात ही अनाउन्समेंट आहे, हे आहे. कारण काय अँथनी सर, काय होतं आज तुम्ही सांगितलं आणि जर लोक नाही येत, असं होऊ शकतं. परंतु ग्रुपवर टाकलं तर लोक आवर्जून बघतात. आणि माझा याच्यावरती पक्का विश्वास आहे की जे लोक येत नाहीत मीटिंगला सुद्धा, तर त्यांना मात्र आपल्यावरती आस्था मात्र पूर्ण असते.
म्हणून तो लोक रिन्यू करतात. काही लोक मला भक्तीने 4 वेळा विचारलं की मी असं मला टाइम देतात नाही, मी काय करू. म्हटलं हा प्रश्न तुझा आहे, राहायचं का नाही राहायचं. पण एवढं मात्र निश्चित की ग्रुपवरती नाही राहिलं तर हळूहळू माणूस नजरेतनं बाजूला होतो. ही गोष्ट मी अनुभवली स्वतः. तर त्यामुळे आपण आहे ते आपण जर ज्योत आपली लावूया ना सोबत, तर एवढं आवर्जून शनिवार पासून चालू तुम्ही यू गो इनसाइड आणि ते ग्राजुएट विचार करायला लागेल की माझा वर्ड मी कसा आउट करू बाबा. माझा व्यवसाय असा आहे, मला काय कोण कुठे कसा कनेक्ट होईल सर काही सांगता येत नाही. आय नीड टू ओनली टेक इट आउट. माझ्याबद्दल मला कसं बोलायचंय, तुम्हाला कुठल्याबद्दल अभिमान वाटतोय तर तुम्ही शेअर करा. जुनं सांगा ना, इकडे कोण बघायला बसलेलं नाहीये. जुनं सांगा की माझं असं असं चालू होतं. ही फॅक्टरीचं टाका सर सेटअप, आता या स्टेटसला आहे फॅक्टरी. कुठनं कोणाला क्लिक मिळेल, माझ्याबद्दल मला सांगायचं ना. तर शनिवारी असं आपण स्वतःच्या बद्दल थोडस हे लक्षात ठेवून टाकूया. लेट्स मेक इट अ इव्हेंट. दिस व्हॉट आय वॉन्टेड टू से. अँथनी सर आता तुम्ही सांगू शकता काय ते. आणि बिमन सरांना पण काहीतरी बोलायचं. माझा पुढच्या शुक्रवारी मी एक प्रोग्राम करतोय छोटासा, चॅटमध्ये टाकलेला आहे. काहीतरी वेगळा प्रोग्राम आहे. नोबल आर्ट ऑफ डुइंग नथिंग. काहीच न करणं का गरजेचं आहे. क्या बात. ते मी त्या प्रोग्रामद्वारे सांगायचा प्रयत्न करतो. सो प्लीज शेअर इट. मी ग्रुपवरती पण टाकेन ते फ्लायर माझं. यू कॅन जस्ट शेअर इट विथ अदर्स. आणि इफ यू वॉन्ट टू कम अँड एक्सपिरियन्स, यू आर ऑल्सो वेलकम टू जॉईन. तुम्ही सुरुवात त्याची अशी करा असं माझं म्हणणं आहे. बरं का सर. 5 स्टार अँड डू नथिंग. सर ऑस्कर वाइल्डचं एक वाक्य तुम्हाला माहिती आहे का? हा, हू सेज नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, आय हॅव बीन डुइंग नथिंग फॉर इयर्स. येस, ते आहे सर, आहे ते प्रेझेंटेशन मध्ये. क्या बात आहे. बढिया. नाही, आम्ही हसण्याचं कारण वेगळं आहे. वी आर डुइंग नथिंग फॉर इयर्स. सौमित्र आणि मी या विषयावर खूप गप्पा मारायचो. आणि आमचे ते SSY म्हणून आम्ही कोर्स केलेला आहे. ऋषी प्रभाकर त्यांचं सायन्स ऑफ डुइंग नथिंग. त्यांचं खूप याच्यावर बोललेलं आहे त्यांनी. त्यांची ऑडिओ पण आहे. मस्त पण छान. त्यामुळे एकदम रिलेट झाल्यामुळे आम्हाला हसायला आलं. त्याची लिंक टाका. काय बुकिंग उद्या ग्रुपवरती व्यवस्थित टाका. थोडंसं लिहून टाका त्यावरती. हाँ विमन सर, यू आर सेइंग समथिंग. आप जो बोल रहे थे ना, उसमें एक ही वाक्य को मैंने पकड़ा, और आप जो बोल रहे थे कि कौन कब कहाँ पे कनेक्ट हो जाएगा, यू नेवर नो. उसका एक जस्ट रिसेंट कल रात का एग्जांपल है. अगर निवड़क के मीटिंग में एक बार मैंने शेयर किया था कि अपने बिजनेस को, मतलब सौमित्र सर को मुझे अगर प्रमोट करना है तो व्हाट ही शुड टॉक टू कस्टमर अबाउट मी, और हाउ कैन ही आइडेंटिफाई कि वो पोटेंशियल कस्टमर बिमन गांधी का कस्टमर हो सकता है. तो एक प्रॉब्लम स्टेटमेंट का मैंने 2 स्लाइड्स बनाया था और ग्रुप पे मैंने शेयर भी किया था. एंड दोज आर माय फेवरेट प्रॉब्लम स्टेटमेंट्स जो नॉर्मली बिजनेस में होते हैं. और उसके ऊपर फिर मैंने एक अलग से थोड़ा सा पोस्ट बनाया. अभी लिंक्डइन इज आल्सो अलाउइंग दैट, क्रिएटिंग दोज कैरोसेल. तो थोड़ा नवीन प्रकार है वो. तो मैंने उसमें वो कन्वर्ट किया. आई हैड पोस्टेड इट अबाउट 3 months बैक. 7 reasons why your business need a coach, ऐसा उसका एक टाइटल था. एंड देन देयर वर 7 slides. तो उसमें एक स्टेटमेंट ऐसा था कि समटाइम्स पीपल से कि हमारे ऑर्गेनाइजेशन में मेरे उधर प्रोसेसेस है बट इट्स नॉट रियली परफॉर्मिंग. तो प्रोसेसेस है लेकिन वो परफॉर्म नहीं कर रही है. सो देन इन सच ए सिनेरियो यू नीड ए कोच, somebody who can guide you कि how can you implement your processes. तो वो पढ़ के somebody is kind of stalking me for quite some time. He is my former company secretary जब मैं कंपनी चलाता था. So of course कुछ तो पहचान है मेरी. But he said कि मैंने वो पढ़ा था. एंड रिसेंटली पिछले 1 हफ्ते में मैंने बार बार रियलाइज किया है. एंड हिज कंपनी, ही इज अ कंपनी सेक्रेटरी बट ही इज रनिंग वन ऑफ द प्रीमियम लीगल कंपनीज इन पुणे कॉल्ड लीगल लॉजिक. It's a partnership firm founded by a couple of lawyers and this company secretary, and they are already 80 people and they are serving only overseas customers. तो उनकी प्रोसेसेस को कैसे इम्प्लीमेंट कराया जाए उसके लिए एक उसने मुझे लीड दिया, इंक्वायरी दिया, जो भी बोलो. ऑन मंडे आई एम गोइंग टू हैव अ मीटिंग विद देम. सो आप कुछ पोस्ट करते हो एंड यू थिंक कि मुझे इनफ लाइक्स नहीं मिले, कमेंट नहीं मिली, मुझे कोई शेयर नहीं करता, कोई देखता नहीं. समटाइम्स यू गेट दैट फीलिंग, lack of dopamine, right, Nishant? So you miss that dopamine at that time because people are not liking it, not sharing it, not commenting it. But there are silent people, silent watchers, I would say. वो आपको देखते हैं
अगर क्वालिटी स्टफ अगर आप कंसिस्टेंटली पोस्ट करते हो तो वो 3 महीने के बाद 3 साल के बाद भी आ सकते हैं। मुझे ऐसे ही एक नेदरलैंड्स की भी इंक्वायरी आई है। आपने बोला था। हाँ, सो दैट इज ऑल्सो समबडी हु इज सायलेंटली वॉचिंग यू. ग्रेट 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 इनपुट. Okay. Yeah. त्यामुळे याच्यासारखं करायचं, विष्णू मनोहर सारखं. खायचं आवडलं तर ते पोस्ट करायचं. आवडायला पाहिजे, आपल्या स्वतःलाच आवडायला पाहिजे. कंटेंट इज लाईक फूड. आवर ऑडियन्स इट्स दॅट फूड. वेगळं मी तर नेहमी कंटेंट वर्कशॉप मध्ये उदाहरण देतो, थाळी का टाकतो थाळी. रोज राईस पेट तर खायची आहे, पण ती एक दिवस वाटण्याची उसळ, एक दिवस मटकी उसळ, पण आवडायला पाहिजे करायला मुळात. तर तुम्ही चांगले आचार्य म्हणजे चांगले मेस चालवू शकता. एनिवे, सो जोक्स अपार्ट, बट आणि माझं तर तत्वच हल्ली व्हायला लागलं की कमीत कमी लोकांबरोबर काम करता लागायला पाहिजे हळूहळू डाऊन द लाईन. जास्ती असते नाही, कमीत कमी लोक. आता हे चांगलं वाटतंय, 6-9 लोक आहेत ना, हे जास्ती डेप्थ मध्ये जास्ती कंटेंट कन्झ्युम होतोय आणि आपण कदाचित जास्ती घट्ट होऊ शकू, जास्ती घट्ट लोक असं. एनिवे, सर काय बोलायचंय राजूर सर? नाही, ओके. गिरीश तेलंग सर वैसे भी बहुत कम बोलते हैं. तेलंग सर सुद्धा हे नाही, पण आवर्जून सांगतात इथे भेटताय माझ्या ऑफिसला या. इट्स अ ग्रेट थिंग. इट्स अ ग्रेट थिंग. मला खूप आवडतंय. हा, बातें कम काम ज्यादा. काय सर? हे मीटिंग चलताय. तर दॅट इज व्हॉट वी आर डुईंग इंटरनली. मागे बरंच काम करतोय आपण आता. आपण एकमेकांसाठी धंदा देण्यासाठी पण थोडंसं करूया. दॅट्स इट. आय मीन, चलो लेट्स वाइंड इट ऑफ. बंद करायच्या आधी चॅट सेव्ह करून घे. जे लोक लॅपटॉप वरती असतील त्यांनी बाजूला जे चॅटची विंडो आहे त्यात 3 डॉट असतात, तिकडे पलीकडे वरती सेव्ह चॅट म्हणून ऑप्शन आहे बघा. सेव्ह चॅट म्हणा, ऑटोमॅटिक तुमच्या कॉम्प्युटरला एक फाईल सेव्ह होऊन जाईल चॅटची. म्हणजे सगळ्यांची जी ऑफरिंग्स आहेत तुम्हाला सगळे मिळतील. म्हणून मी सांगतोय की चॅट मध्ये तुम्ही टाकणं खूप महत्वाचं आहे. फाईल्स पण असतील तर आपल्याला टाकता येतात. आपण झूमचा तेवढा वापर करत नाही आपल्या पायात एकदा. व्हाईट बोर्ड सर, अँथनी सर, मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही व्हाईट बोर्डचा वापर चालू करा. तुम्हाला जे बोलताना जी एनर्जी तुम्ही खोकता पण बरेच व्हाल, बिकॉज यू आर टॉकिंग विथ इंटेन्सिटी. यू स्टार्ट युझिंग व्हाईट बोर्ड. तर अगदी कळकळीने सांगतो तुम्हाला मी, खूप काम सोपं होईल आणि लोकांना पण आवडतं व्हाईट बोर्ड वरती दिसलेलं. चालेल चालेल सर, असं स्टार्ट करू शकता. म्हणजे पीपीटी पेक्षा लाईव्ह व्हाईट बोर्ड आहे ना, तो छान वाटू शकेल असते. असं. गिरीश, डॉक्टर सर काय बोलायचं तेलंग सर? मला नेमकं समजलं नाही चॅट कशी सेव्ह करायची ती, प्लीज सांगाल का? तुम्ही लॅपटॉप वरती आहात का मोबाईल वरती आहात? मोबाईल वरती मला पण माहिती नाही. नहीं हो सकता, नहीं वो भी नहीं सकता है. मोबाईल वरती पण सेम आहे बहुतेक सर. चॅट मोबाईल पे नहीं होता ओपन है. केले की साईडला 3 डॉट्स येतील बहुतेक. तो एकदम ऑप्शन खालती असतं वाटतं. एकदम त्या ह्याच्या खालती पार्टिसिपंटच्या खालती जाऊन बघा आहे. ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू. चालतंय. निजान, ओके. फायनल वर्ड काय? नाही काय बंद. पण हे जरा बघा, उद्यापासून जरा सुरुवात करा. बी इन्व्हेंटिव्ह. ऍटलीस्ट आपल्या लोकांना तरी कळू दे आपलं काय काय आहे ते. ओके, चलो बाय. चलो बाय. गुड नाईट. Good night. टेक केअर. थँक्यू. थँक्यू अँथनी सर. Thank you everybody. Bye. गुड नाईट. बाय.